ठीक आहे. फटाफट फटाफट थोडेसे जे महत्वाचे वाटतात ते प्रश्न बघूयात. काय म्हणते? महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रामध्ये उलटे प्रश्न घेतोय हे मी जरा याचे येस मागच्या म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांकडून अलीकडच्या प्रश्नांकडे येईल का बहुतेक. जसं समोर दिसेल तसं सांगेल आता. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळावे त्यासाठी कुठल्या जागतिक संघटनेने ठराव मंजूर केला वगैरे. लक्षात घ्या आता हे जागतिक परिषद आहेत ना, त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला आणि मग तुमच्या लक्षात येईल की आयोग काय करतं, ABCD असले प्रश्न आधी ऑप्शन द्यायचं आणि मग सिंगल आउट करून तुम्हाला निवडायला लावायचं. म्हणजे इन्क्लुझिव्ह तर नाहीच आहे, फार एक्सक्लुझिव्ह आहे किंवा स्पेसिफिक आहे. आता अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला IR मध्ये पण भरपूर सापडतील. त्याच्यानंतर बघा, पुढे दिलेल्या कारणांपैकी स्त्रियांविरोधात विरोधात होणाऱ्या अत्याचाराचं मूळ कारण कोणतं? व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा प्रश्न व्यवस्थित बघा. अत्याचारांचं कारण विचारलंय, नुसतं कारण नाही विचारलं, मूळ कारण विचारलं. लक्षात ठेवा, मूळ कारण विचारलंय. आता बघा, पुरुषसत्ताक समाज व धर्म असं तुम्हाला जेव्हा ऑप्शन दिला, तो बऱ्याच जणांना हाच ऑप्शन वाटणार आहे अत्याचारांचं मूळ कारणामध्ये. ठीक आहे, पुरुषसत्ताक समाज आणि धर्म हे आपल्याला वाटेल, पण कायम लक्षात ठेवायचं की पॅट्रियार्चल सोसायटी पर्यंत ठीक होतं, पण धर्म रिलिजन बद्दल काहीतरी निगेटिव्ह ऑप्शन कधीच आयोग देणार नाही, का तशा प्रकारचं ऑप्शन काय करायचं नाही, घेत बसायचं नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारचे निगेटिव्ह ऑप्शन जे आहेत धर्माबद्दलचे याच्याबद्दलचे ते सहसा उचलायचे नाही. ठीक आहे, पॅट्रियार्कल सोसायटी पर्यंत ठीक होतं, पण तरी सुद्धा पुरुष सत्ताक समाज ठीक आहे, आपण म्हणलं की याला आपण 1+ करून ठेवूया सध्या. बघूया आता अजून आपल्याला काय वाटतं नेमकं पुढचं. रिलेटिव्हली डिसएम्पॉवर्ड स्टेटस ऑफ वुमन विस विस मेन, म्हणजेच काय, एक प्रकारे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची सत्ताहीनता. ठीक आहे, हे सुद्धा ओके आहे. म्हणजे हे सुद्धा काय सांगतंय, तर पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या सत्ताहीन आहेत असं सांगतंय. इथं पण ओके, इथं पण काय वाटत नाही, इथं पण आपण काय करूया, प्लस मारूया, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर काय, लॅक ऑफ स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट ऑफ गुड लिगल मेजर्स टू कॉम्बॅट जेंडर डिस्क्रिमिनेशन. म्हणजे काय, कायद्यांची अंमलबजावणी जी आहे ना, कडक कायदेशीर उपाययोजनांचा अभाव जो आहे ना, तर तो याच्याबद्दल बोललेला आहे. ठीक आहे, उपाययोजनांचा अभाव म्हणलं, स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट म्हणलं, ती कमी पडते असं म्हणलं, तर लक्षात ठेवा. मूळ कारण विचारलंय. ठीक आहे ना, स्त्रियांच्या विरोधामध्ये होणाऱ्या विविध अत्याचारांचं मूळ कारण विचारले. मूळ कारण एक नंबर तर कसंच होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. 3-4 ठीक आहे, एकदा वाचलं, आता सध्या तरी प्लस प्लस देतोय आपण आणि मग बाकीच्या गोष्टी बघतोय. डीपली रुटेड कल्चरल व्हॅल्यूज अँड प्रिज्युडायसेस. आता बघा, याच्यामध्ये जेव्हा आपण डीपली रुटेड कल्चरल व्हॅल्यूज अँड प्रिज्युडायसेस जेव्हा म्हणतोय ना, त्याच्यामध्ये मात्र मग तुम्ही आतापर्यंत जे काही टॉपिक मध्ये बघितलं वुमनच्या, हे सगळं येऊ शकतं. अंतोनियो गुंतरेस यांचं वाक्य येऊ शकतं. त्याच्यानंतर काय, जेनाटल म्युटिलेशनची प्रॅक्टिस येऊ शकते. त्याच्यानंतर काय, कल्चरल रिलेटिव्हिझमची प्रॅक्टिस येऊ शकते. ठीक आहे, प्रत्येक काय म्हणलं होतं आपण, समाजाचं कल्चर वेगवेगळं असू शकतं. हे काय, ह्युमन राईट्स मधली प्रॅक्टिस किंवा ह्युमन राईट्स मधल्या काय संकल्पना येऊ शकतात. सगळं सगळं येऊ शकतं. लक्षात ठेवा. आयोगाने काय केलंय, तुम्हाला पॅट्रियार्कल सोसायटी असा शब्द देऊन तुमचं उत्तर इकडे फिरवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, सहज आपलं तिकडेच लक्ष जाणार. या अत्याचारांचं मूळ कारण काय आहे, तर पितृसत्ताक समाज. ओके, लक्षात ठेवा, पितृसत्ताक समाज आहे, पण सगळीकडेच पितृसत्ताक समाज पाहिजे असं पण नाहीये. ते वेगळी गोष्ट झाली. म्हणजे काही ठिकाणी तर मातृसत्ताक समाज सुद्धा आहेत. घोळ कुठे आहे, डीपली रुटेड काय म्हणे आपण, कल्चरल व्हॅल्यूज आणि प्रिज्युडायसेस मध्ये. आता इथं आपण धर्माबद्दल वगैरे निगेटिव्ह बोलतोय का, नाही, आपण कल्चर बद्दल बोलतोय आणि ही खरी गोष्ट आहे. खोलवर रुजलेली सांस्कृतिक मूल्य व पूर्वग्रह. लक्षात ठेवा. का, याच्याबद्दल आपण बोललो पण होतो की महिलांनीच काय करणं, महिलांकडे पुरुषी नजरेतून पाहिलं. हे काय आहे, खोलवर रुजलेली सांस्कृतिक मूल्य आणि पूर्वग्रह आहेत. लक्षात ठेवा, हे अत्याचारांचं मूळ कारण असतं, असू शकतं. लक्षात ठेवा. ठीक आहे ना, कारण का, समजा पुरुष सत्ताक समाज जरी नाही राहिला होता, थोडा थोडा बदलला जरी, ठीक आहे, पुरुष सत्ता कमी जरी झाली, तरी काय, प्रिज्युडायसेस खूप जास्त आहेत. ठीक आहे, कोलोरुजुली सांस्कृतिक मूल्यच इतकी भयानक आहेत की त्याच्यामधूनच काय, मग आपल्याकडे वेगवेगळ्या काय अत्याचारांचे मूळ असणाऱ्या प्रथा वगैरे आपण काय करतो, पाळत असतो. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ठीक आहे, प्रसूतीपूर्व लिंग निदान वगैरे 2005चा कायदा, क्रांतीज्योती कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारलाय. आपण कशाबद्दल बघितलं क्रांतीज्योती कार्यक्रमामध्ये, म्हणजे कुणाचं नाव पाहिलं होतं, नीला सत्यनारायण मॅडम यांचं नाव पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर महिलांसाठी शांतता नोबेल पुरस्कार. ठीक आहे, श्रीनिवादी माहिती आहेत, वांगारी माथाई माहिती आहेत, पर्ल बर्ग आणि लिमा गेबोई. ठीक आहे ना, लिमा गेबोई यांचं नाव आपल्याला पाठ करायचं आहे. बाकी कोण आहेत मग, आपण नादिया मुराद पाहिलेल्या आहेत, आपण काय मारिया रेसा पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, आपण नर्गिस अहमदी पाहिलेल्या आहेत. त्यांची नाव पण आपल्याला मग काय नोबेल पुरस्कारासाठी माहिती पाहिजेत. लक्षात ठेवा. जसं तरी जर त्यांनी इथं असं तुम्हाला विचारले, तर ते काय करतील, उद्या इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल मिळालेल्या स्त्रियांची नावं याच्यामध्ये घुसडतील, शांततेसाठी नोबेल भारत पुरस्कारामध्ये, आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न विचारतील. आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस वगैरे. ठीक आहे, हे 20 कलमी कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारला होता आणि त्यांनी तुम्हाला काय केलं होतं, 6 ऑप्शन दिले होते आणि 6 ऑप्शन मधले 3 ऑप्शन निवडायला सांगितले होते, कारण का सगळ्या उत्तरांमध्ये 3-3चा गट तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतो. आता लक्षात येईल की असा प्रश्न समजा तुम्हाला माहितच नाहीये की 2006चा 20 कलमी कार्यक्रम नेमका काय होता आणि महिलांचा अधिकाधिक सहभाग असं म्हणलंय. ठीक आहे ना, महिलांचा
अधिकाधिक सहभाग असं म्हणलेलं आहे. तर अशा वेळेला बघा, तुम्ही बघा, पंचायत, पार्लमेंट आणि म्युन्सिपाल्टीज, पंचायत, पार्लमेंट आणि म्युन्सिपाल्टीज हे एका बाजूने जाणारे ऑप्शन आहेत. हे कधी पण आणि कधी पण एका बाजूने जाणाऱ्या ऑप्शनकडे लक्ष ठेवायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. इम्प्रूव्ड पार्टिसिपेशन ऑफ वुमेन, एका बाजूने जाणारे हे ऑप्शन्स आहेत, त्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. ACE. ठीक आहे. BDF वाला ऑप्शन आहे का इथं? BDF वाला धडधडीत ऑप्शन आपल्याला कुठेही दिसत नाहीये. म्हणजे तसं एका बाजूने जाणारे, एका अँगलने जाणारे वेगळे ऑप्शन काय तुम्हाला दिसत नाहीत. आणि काय, जेव्हा आपण पार्टिसिपेशन ऑफ वुमन बद्दल बोलतो तेव्हा राजकीय पार्टिसिपेशन ही गोष्ट वेगळीच पाहतो, आणि मग नंतर आर्थिक सहभाग वगैरे पाहतो. मग राजकीयचे सगळे काय प्रकार एकत्र दिलेला ऑप्शन आहे का आपल्याकडे? आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे 20 कलमी कार्यक्रमाबद्दल इन्फॉर्मेशन आहे की त्याच्यामधला 11 नंबरचा कार्यक्रम हा जो आहे तो जेंडर इक्वालिटी बद्दल बोलतो, महिला कल्याणाबद्दल बोलतो. पण जर नसतं माहिती तरी सुद्धा तुम्ही एका बाजूने जाणारे ऑप्शन बघायला पाहिजे होते. कोणतं राज्यातील लिंग गुणोत्तर तुलनेमध्ये चांगलं राहील 2026च्या? ठीक आहे, बिहार वगैरे. ठीक आहे, म्हणजे जिथे गडबड आहे सध्या त्याच्यामध्ये चांगलं होऊ शकतं वगैरे. आता ते गेस लावणार त्या त्या वेळेला ते वेगळं काहीतरी न्यूजमध्ये आलेलं असेल. पण एक लक्षात घ्या, ज्याचा खूप लोअर साईडला आकडा आहे ना तो हायर साईडला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे तफावत जास्त पडू शकते ना. जो आधी खूप लोअर साईडला आहे त्यांनी आता थोडी जरी इम्प्रुव्हमेंट केली तर ती पर्सेंटेज वाईज इम्प्रुव्हमेंट खूप चांगली वाटणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 900 पेक्षा कमी असं विचारलेलं आहे. 900 पेक्षा कमी असं विचारलेलं आहे. ओके. आणि ABCD ऑप्शन दिलेले आहेत, एक लक्षात घ्या. या ABCD मध्ये तुम्हाला काय हिंट मिळेल ना? त्याच्यानंतर C आणि D मध्ये तुम्हाला काही ना काही असे 1-2 राज्य सापडतील तिथे तुमच्या लक्षात येईल की अरे, हे या गटामध्ये बसू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल A ऑप्शन मध्ये आंध्र प्रदेश हे साऊथचं काय दिलं आपण म्हणूया, राज्य दिलेलं आहे. C ऑप्शन मध्ये तुम्हाला हिमाचल प्रदेश दिला, ज्याचं की खरं तर बघायला गेलं तर आपण काय म्हणतो, सेक्स रेशो वगैरे त्यातल्या त्यात बरा असं म्हणू शकतो. तर अंदाजा. ठीक आहे. झारखंड, मध्य प्रदेश तर ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर D मध्ये काय म्हणते मग? ओरिसा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू. तर तमिळनाडू सुद्धा काय फार काय खाली जाण्याचं काही कारण नाही, लक्षात घ्या. म्हणजे काय, ऑप्शन ACD मध्ये तुम्हाला एक हिंट मिळू शकते. ती म्हणजे कोणती? की हे वगळण्यासारखे ऑप्शन्स किंवा राज्य त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत, हे कळालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा, वर्मा समितीच्या अहवालाबद्दल विचारलं होतं. नॉट अ पार्ट विचारलं होतं. डेथ पेनल्टी हा पार्ट नाही, लक्षात ठेवा. त्यांनी इम्पोज डेथ पेनल्टी असं म्हणलंय. बाकीच्या तुम्हाला 2-3-4 वेळा तरतुदी माहिती असणार आहेत. आता आंतरराष्ट्रीय महिला दिन कधीपासून? ठीक आहे, उज्ज्वला माहिती आहे. त्याच्यानंतर परत एकदा हे असं ऑप्शन द्यायचं ABCD आणि एकच काय करायचं, निवडायचं. कशाबद्दल प्रश्न विचारलाय? युनिफेम बद्दल प्रश्न विचारलाय किंवा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड फॉर वुमन बद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. हे 19 नंबरचा प्रश्न आहे. हा जोडा इतर प्रश्नांशी, की तुम्हाला काय केलं जायचं, 4 ऑर्गनायझेशन दिल्या जायच्या आणि त्यातली एकच ऑर्गनायझेशन निवडायला सांगितली असायची. अजिबात त्यांनी काय केलेलं नाही, तुम्हाला इन्क्लुसिव्ह ऑप्शन दिला नाही. पण आता जर मागच्या 2-3 वर्षातले प्रश्न बघितलात तर एखादं काय म्हणतात, एखादा विषय वगैरे दिला, त्या विषयाबद्दल कुणी कुणी हे केले म्हणलं तर ती ब्रॉडवाले काय करतात, ऑप्शन देतात किंवा कन्सेप्ट देतात, लक्षात ठेवा. इंडिजिनस कम्युनिटीबद्दल कोण कोण काम करेल असं विचारलं होतं. त्याच्यामध्ये UNDP पण येत होतं. आणि त्याच्यामध्ये काय येत होतं, त्याच्यामध्ये एक प्रकारे हा आयलो पण येत होतं. असे प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारले. त्याच्यानंतर हे जोड्या लावा बघितलं तर त्या जोड्या लावामध्ये तुम्हाला पुस्तकांची नावं दिली त्यांनी विचारलेत. मी तुम्हाला मगाशी लेक्चरमध्ये हे म्हणत होतो की ऑर्गनायझिंग फॉर चेंज हे इला भट्ट, ठीक आहे, इला भट्ट यांचं असू शकतं का? ही जोडी लावू शकलात तर उत्तर येऊ शकतं का बघायचं. कारण का, ऑर्गनायझिंग फॉर द चेंज, ऑर्गनायझिंग याला फार महत्व आहे. त्यांची ऑर्गनायझेशनच काय आहे? सेवा नावाची त्यांची ऑर्गनायझेशन, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्याच्यावरून तुम्हाला जर अंदाज लावता आला तर ठीक, नाही तर मग ते अवघड जाऊ शकतं. हा तो प्रश्न कशाबद्दलचा? सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डाबद्दलचा आणि त्याच्या स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एक प्रकारे समुपदेशन केंद्रांबद्दलचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 75-25 वगैरे दिले, जे कदाचित 80-20 वगैरे सुद्धा असू शकतं. आता माहिती नाही याच्यातलं काय बरोबर असेल काय नसेल. हा फार वेगळा असा प्रश्न आहे. पण आता जर ऑप्शन्स बघितले तर लक्षात यायला पाहिजे की जर तुम्हाला इथं काय म्हणतात त्याला, स्कीम ऑफ फॅमिली काउन्सिलिंग सेंटर्स वॉज इम्प्लिमेंटेड बाय सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड 1983. तुम्हाला एक तर 1983 वरती पण डाऊट येऊ शकतो आणि मग बाकीच्या या 2 नंबरच्या ह्याच्यावरती डाऊट येऊ शकतो, लक्षात घ्या. तुम्ही 3 आणि 4 नंबरवरती फार काही वेगळा डाऊट घेत बसण्याची गरज नसते. जिथे जनरलाइज गोष्टी दिसतात 3 आणि 4 मध्ये, तिथे तुम्ही डाऊट घ्यायचा नसतो. तुमचं उत्तर 1 किंवा 2 पैकीच आलं पाहिजे, याच्यापेक्षा वेगळं नाही आलं पाहिजे, एवढं तर नक्की. 1983 वर तरी डाऊट घ्यायचा, 1,00,000वरती तरी डाऊट घ्यायचा किंवा 75-25 वरती तरी डाऊट घ्यायचा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेवाबद्दल प्रश्न विचारला, 72ची आहे, 82 करून विचारलेला आहे. बी वरती डाऊट डाऊट घेत बसायचा नसतो. जनरलाइज काय आहे, वाक्य आहे, ते असू शकतं.
ए मध्ये मात्र त्यांनी स्पेसिफिकली इयर चुकवलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इव्हन IR मध्ये पण सापडेल. बहुतेक त्यांनी काय आपण म्हणतो रिफ्युजी कन्व्हेन्शन विचारलं होतं ना, तर इतर 3 जे काही पर्याय दिले होते ते वेग दिले होते. एक पर्याय स्पेसिफिक देऊन त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, इयर चुकवलेलं होतं. हे जे सगळं आहे ते लिंक लावायचं आता हळूहळू. त्याच्यानंतर हे ठीक आहे. हा, इथं बघा दुर्गाबाई देशमुखांबद्दल प्रश्न विचारलाय. सगळं 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 विचारलेलं आहे. आणि इथं मध्येच काय केलंय, प्रौढ शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष होत्या म्हणल्या. चुकूनही प्रौढ शिक्षण परिषद घ्यायचं नाही. एज्युकेशन या टॉपिक मध्ये सुद्धा असाच प्रश्न आला होता. त्या कशाच्या अध्यक्ष होत्या, तर त्या महिला परिषदेच्या अध्यक्ष होत्या. लक्षात ठेवा, म्हणजे महिला शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष होत्या, अडल्ट एज्युकेशन परिषदेच्या किंवा काउन्सिलच्या अध्यक्ष नव्हत्या. त्याच्यावरून तुमचा प्रश्न सुटून जाईल, त्याच्यावरून तुम्हाला ते कळायला पाहिजे. ठीक आहे. खालीच दिले स्त्री शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष आणि वरती दिले काय एक प्रकारे प्रौढ शिक्षण परिषदेचे अध्यक्ष. आता हे 2 ऑप्शन जर असे आले कुठे पण कुठल्याही ऑप्शन क्वेश्चन मध्ये, आपण काय म्हणलं होतं, 2 काय एकाच वेळेला खरे असू शकत नाहीत असे बऱ्याच वेळेला तुम्हाला अंदाज लावता येतो. आता हे असू पण शकतं का एखादी व्यक्ती 2 परिषदांचे अध्यक्ष, तो मेजर इश्यू नाहीये. ठीक आहे ना, ते तर असू शकतं. पण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या टेक्निकसाठी आपल्यासाठी काय आहे, एकाच वेळेला 2 ट्रू असू शकत नाहीत असा जर अंदाज आला, तर मग त्यातलं कुठलं एक बरोबर असू शकतं ते बघायचं, किंवा दोन्ही बद्दल जरा थोडासा व्यवस्थित विचार करा. तिथे कुठेतरी तुम्हाला ते उत्तर मिळू शकतं. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल वुमन्स डेअर वगैरे ठीक आहे. हा, हे भारतीय पहिली महिला बँक किंवा एक प्रकारे भारतीय महिला बँक बद्दल प्रश्न विचारला होता. 1911. हा ठीक आहे, हे इंदिरा गांधींचं तुम्हाला बर्थडे कळू शकतो, त्याच्यावरून ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय महिला बँक ही शासनाने स्थापन केलेली प्रथम सार्वजनिक क्षेत्र बँक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट एव्हर पब्लिक सेक्टर बँक टू हॅव बीन सेटअप बाय द गव्हर्नमेंट. आता हे स्टेटमेंट का बरोबर निघालं, म्हणजे मी तुम्हाला म्हणलं पण होतं, इकॉनॉमिक्स मधली ही कन्सेप्ट आहे, तुम्हाला कळायला पाहिजे की भारतीय महिला बँक ही फर्स्ट एव्हर पब्लिक सेक्टर बँक कशी होते. लक्षात घ्या, आधीच्या ज्या काय आपण म्हणतो बँका आहेत आपल्या पब्लिक सेक्टर मधल्या, त्या आधी काय होत्या, एक प्रकारे नॅशनलाइज केल्या नव्हत्या. नॅशनलायझेशन केल्यानंतर त्या गव्हर्नमेंटच्या बँका बनलेल्या आहेत. ही मात्र भारतीय महिला बँक मात्र म्हणजे सिग्निफिकन्स कशामध्ये, ती स्थापन करताना सरकारने स्थापन केली होती किंवा सार्वजनिक क्षेत्राने ती स्थापन केली होती. असं नव्हतं की कोणीतरी दुसऱ्याने स्थापन केली म्हणून तर त्याला सार्वजनिक क्षेत्रामध्ये कन्व्हर्ट केलं, असं काही नव्हतं. लक्षात ठेवा. सुकन्या समृद्धीबद्दल विचारलंय तुम्हाला, 21,200 वगैरे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं जननेंद्रियाचं विद्रुपीकरण तुम्हाला माहिती आहे कुठल्या एरियामध्ये केलं जातं, तो एरिया आपण आता पाहिलेला आहे. हे काय आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा, ते नंतर करायचंय. बेटी बचाव बेटी पढाव बद्दल तुम्हाला प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, त्यांनी काय केले बघा, ABCD करून दिलेलं आहे, पण ABCD मधलं त्यांनी ABD घेतलेलं नाही, AC घेतलेलं नाही, AB घेतलेलं आहे. स्पेसिफिकली A घेतलेलं आहे. कारण का, बेटी बचाव बेटी पढाव हे जे काय आहे, स्त्री पुरुष काय म्हणूया आपण, लिंग गुणोत्तराबद्दल किंवा बाल चाइल्ड सेक्स रेशो बद्दल बोलतो. लक्षात ठेवा, आणि ते स्पेसिफिक आहे. बाकी गोष्टी अननेसेसरी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. लक्षात घ्या. आपण बेटी बचाव बेटी पढाव मध्ये काय पाहिलं, IEC योजना आहे. सेक्स रेशो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपण त्याच्यामध्ये प्राथमिक प्राधान्य गट वगैरे बघितला होता. सगळं सगळं आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानुसार काय चाइल्ड सेक्स रेशोवरती ते काम करणारे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय, महिला सक्षमीकरणाबद्दलच्या काय डेफिनेशन पहिल्यांदा कुठे करण्यात आली वगैरे, नैरोबीला करण्यात आली असं म्हणलेलं होतं. हे एक वाक्य आहे की काय, एकदा महिला प्रगती पदावरती गेली, कुटुंबाची प्रगती होती, नंतर गावाची आणि मग राष्ट्राची प्रगती होती. हे कोण म्हणलेलं आहे, जवाहरलाल नेहरू यांनी म्हणलेलं आहे. आता हे जे अशा प्रकारचे प्रश्न असतात, हे अशा प्रकारचे प्रश्न थोडं सोपं नाहीये. जर तुम्हाला माहितीच नाहीये जवाहरलाल नेहरू, तर म्हणजे हे कुणी स्टेटमेंट केले, आपल्याला आता माहिती आहे, आपण ते घेतले वगैरे म्हणून, पण जर माहितीच नाहीये ना, तर तितकं सोपं नाहीये. याच्यामध्ये शेवटी तुम्ही तुमच्या इंट्युशन वरती जायला पाहिजे. ओके. बळबळ मी तुम्हाला याच्यात काही सांगायला जाणार नाही की या शब्दावरून, म्हणजे हे व्हिलेज वगैरे या शब्दावरून जवाहरलाल नेहरूंवरती जायचं. त्याच्यावरती तर मग मोहनदास करमचंद गांधी यांच्यावरती पण जाऊ शकतो आपण. लक्षात ठेवा. ठीक आहे. इंदिरा गांधी सुद्धा हे म्हणू शकतात, त्यात काही असं विशेष नाही. त्यामुळे आपण सेग्रिगेशन काही तसं करू शकत नाही. मी सिंगलची संकल्पना अमर्त्य सेन यांनी दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम कुणाकडे आहे, माविमकडे आहे, महिला आणि बाल कल्याण आयोगाकडे नाहीये. बालिका समृद्धी योजनेमध्ये 15 ऑगस्ट 2007 नंतर नाहीये, नंतर नाहीये. ठीक आहे. 15 ऑगस्ट 2007 किंवा त्यानंतर असं आपण म्हणलेलं आहे, किंवा त्यानंतर म्हणलं. लक्षात ठेवा. म्हणजे 15 ऑगस्ट 2007 ची मुलगी चालते का, चालते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अनिवासी प्रकल्प, हेच मी तुम्हाला म्हणत होतो की त्यांनी तुम्हाला विचारले वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे नॉन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट विचारलेले आहेत. आता नॉन रेसिडेन्शियल म्हणजे जिथे राहता येत नाही, तिथे आधार गृहमध्ये राहता येणार का, येस. स्वाधारमध्ये राहता येणार का, त्याच्यानंतर काय प्रोटेक्शन होम मध्ये राहता येणार का, येस राहता येणार. लक्षात ठेवा. ठीक आहे. स्टेप प्रोजेक्ट मध्ये मात्र आपण काय करतो, एक प्रकारे त्यांना प्रशिक्षण कौशल्य प्रोव्हाइड करतो असं म्हणलेलं होतं. स्टेप मध्ये स्किल्स होत्या, त्याच्यामध्ये आपण राहणं वगैरे ह्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या. स्त्री अधिकार मानवी अधिकार बीजिंग मध्ये बोललो होतं, हिलरी क्लिंटन यांचं वाक्य आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी इथं बघा
कसं दिलं, म्हणजे हे प्रश्नांचे नेचर कळायला पाहिजे की काय करतो आयोग. तुम्हाला डिस्क्रिप्शन देते एका वाक्यामध्ये आणि मग खाली 1 2 3 4 करून योजना देतं, त्यातली एक सिंगल आउट करून तुम्हाला योजना चूज करायला लावतं. म्हणून तर आपण काय केलं, आपल्या व्हॅटमध्ये जे काही सगळ्या योजना आहेत वन लाईनर सारख्या, त्या सगळ्या योजना आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर काय, आंतरराष्ट्रीय महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला, कुठल्या गोष्टीच्या सन्मानार्थ साजरा केला, हे आपण काय पाहिलेलं आहे ऑलरेडी, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय विचारलंय, लिंग गुणोत्तराबद्दल विचारलंय. डाऊनवर्ड ट्रेंड, तुम्हाला जर लिंग गुणोत्तराचं माहित असेल आपल्या ह्याच्यामधला चार्ट मधला, तर तुम्हाला हे उत्तर सोपं जाऊ शकतं, सोडता येऊ शकतं. फार काय त्याच्याबद्दल बोलत नाही. नैरोबी काय स्ट्रॅटेजीमध्ये वुमन एम्पॉवरमेंटची डेफिनेशन करण्यात आली होती, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 22 जानेवारी 2015 सुरू झालेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश विचारलाय. सगळा उद्देश आहे काय, सेलिब्रेट बर्थ ऑफ गर्ल चाइल्ड, त्याच्यानंतर एम्पॉवर गर्ल्स थ्रू एज्युकेशन, टू प्रिव्हेंट सेक्स डिटर्मिनेशन, टू प्रोटेक्ट बर्थ अँड लाईफ ऑफ गर्ल चाइल्ड वगैरे. लक्षात ठेवा, हे सगळं याच्यामध्ये येतं. कुठे इन्क्लुझिव्ह कुठे एक्सक्लुझिव्ह कळायला पाहिजे. या बेटी बचाओ बेटी पढाओ बद्दलच जेव्हा पुढे एक प्रश्न विचारलाय, तेव्हा मात्र त्यांनी एक्सक्लुझिव्ह ऑप्शन दिलेत. कारण का, BCD हे ऑप्शन काहीतरी वेगळेच सांगत होते, ते बेटी बचाओ बेटी पढाओ मधल्या गोष्टी सांगतच नव्हते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला शहाबानो केस, विशाखा केस आणि सरला मुद्गल केस, या तिन्ही खटले तुम्हाला माहिती झालेले आहेत. एकच खटला राहिला जो तुम्हाला आता माहिती नाही, तो म्हणजे कोणता, समता विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार. मे बी तो सुद्धा काय होईल, तुम्हाला इतर कुठल्या तरी टॉपिक मध्ये नक्की येऊन जाणार आहे. तो पण महत्वाचा खटला आहे, ठीक आहे ना. तो खटला निग्लेक्ट करायचा नाही कुठला, समता विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार, तो पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता तुम्हाला बाकीचं तर विशाखा गाईडलाईन्स किंवा हे तर माहितीच आहे, त्याच्याबद्दल आता मी बोलत नाही. हा एक प्रश्न होता ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, उत्तर ऑल ऑफ द अबोव दिले. ठीक आहे, ABC उत्तरच नाहीये, त्यामुळे ABCDच घ्यायला लागतं. पण 2000ला बीजिंग इथं ही महिला परिषद झाली, हे खरं नाहीये, लक्षात ठेवा. 1995ला बीजिंगची परिषद झाली होती, त्याच्यानंतर बीजिंग +5ची परिषद झाली होती, ती न्यूयॉर्कमध्ये झाली होती. पण त्यांनी काय केलंय, 2000 साली सुद्धा काय बीजिंगची परिषद झाली असं म्हणलेलं आहे. ऍक्च्युअली बीजिंगची परिषद 1995 मध्ये झालेली आहे, पण त्यांनी ते बरोबर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्वयंसहायता गटाशी संबंधित काय, मावीम मावीम मावीम, लक्षात ठेवा. मावीमचं आणि बचत गटाचं काय आहे, दृढ नातं आहे. संजय गांधी निराधार योजना तुम्हाला नंतर करायची आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना कशासाठी सुरू झाली, सगळ्याच गोष्टी करण्यासाठी, शिक्षण देणं, जन्मदर वाढवणं, त्याच्यानंतर काय, आरोग्याचा दर्जा उंचावणं, बालविवाहाला प्रतिबंध करणं वगैरे वगैरे. याच्यातलं काही गाळण्यासारखं नसतं, लक्षात ठेवा. फिलॉसॉफी एकदा कळाली माझी कन्या भाग्यश्रीची, की समजून जातं, ठीक आहे. सुकन्या योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, आणि काय आपण पुढचं कुठली योजना म्हणली होती, माझी काहीतरी लेक लाडकी लखपती योजना पण पाहिलेली होती. आता याच्यामध्ये बघा, या जोड्या लावत असताना तुम्हाला कळालं पाहिजे की मी स्वाधारला काय करू शकतो, 2001 2002 जोडू शकतो, किंवा 2001 जोडू शकतो, ठीक आहे. आणि काय, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेला मी 2010 जोडू शकतो. बाकी मला कन्यादान योजनेचं काही माहित नाही, उज्ज्वला योजनेचं इयर मला सापडत नाही 2007. तर मी काय करायला पाहिजे, अंदाज लावला पाहिजे, कशावरून, या 2 जोड्यांवरून, लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकीचं मला काही त्याच्यामध्ये फार माहिती नाही. त्यानंतर UN ट्रस्ट फंड बद्दल ऑलरेडी आपण बघितले का, की कोण काय करतं, महिला विरोधी हिंसाचार रोखण्यासाठी उपाययोजना करतं वगैरे वगैरे. UN ट्रस्ट फंड आपण म्हणूनच ऑलरेडी पाहिलेला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं इथं बघा, त्यांनी काय केले, सी काय दिलं ना, येस, लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा स्त्रियांना 33% आरक्षण. कुठले बदल झाले असं म्हणलेलं आहे, ठीक आहे ना. 33% आरक्षण तेव्हा मिळालेलंच नव्हतं, त्यामुळं तो विषयच येत नव्हता. आत्ता मिळालं ते, तोपर्यंत ते मिळालेच नव्हतं. आता पण ते मिळालेलं नाही आहे, अजून इम्प्लिमेंटेशन त्याचं बाकी आहे, लक्षात ठेवा. अस्मिता योजनेबद्दल विचारले. सॅनिटरी नॅपकिन आणि समुपदेशन पण आहे, हे तुम्हाला इथं दिसेल. नुसता सॅनिटरी नॅपकिन वाला, ओनली बी वाला तो ऑप्शनच नाहीये. ओनली बी वाला तर तुम्हाला ऑप्शनच नाहीये. समुपदेशन विचारलेलं आहे, म्हणजेच काय, अस्मिताचा जो वयोगट असतो, अडोलसंट वयोगट, त्याच्यामध्ये हे असणं साहजिक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर देवदासींच्या उदरनिर्वाह करता निर्वाह अनुदान योजना, कळालं का बघा आता. स्वाधार आहे, मातृत्व सहयोग आहे, राज्यगृह योजना आहे, निर्वाह अनुदान योजना आहे. कसंच शक्य नाही आपण निर्वाह अनुदान योजनेकडे पाहणं फार काय चांगलं आहे, कारण का, आपल्याला असं वाटू शकतं की स्वाधार योजनेचे वगैरे बेनिफिट आपण काय करतोय, देवदासींना देतोय, या मातृत्व सहयोग योजनेचे देऊ शकतो वगैरे वगैरे, असंच आपण विचार करणार आहे. राज्यगृह योजना, निर्वाह अनुदान योजना, या योजनांची नाव आपल्याला फारशी काही अशी मनामध्ये येणार नाहीत, कारण त्या योजनाच आपण कधी पाहत नाही. मनोधैर्य योजनेबद्दल प्रश्न विचारलाय, ठीक आहे. मग मनोधैर्य योजनेबद्दल तुम्हाला इथं दिलं होतं, लैंगिक अत्याचार, बलात्कार, ऍसिड पीडित वगैरे हे सगळं दिलं होतं. हेच परत विचारलं आयोगाने, तर ते साहजिक होतं, तुम्ही काय करायला पाहिजे, तर करून ठेवायला पाहिजे. देवदासीच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणलं, व्यक्तीला 1 लाख रुपये आणि संस्थांना 50,000 रुपये पुरस्कार देणारी योजना काय, लताताई सकट यांच्या नावाने आहे, असं आपण म्हणलेलं होतं. आता कोणी काय म्हणतं, लक्ष्मीबाई, EV रामस्वामी पेरियार आणि महात्मा गांधी यांची नावं मला माहित होती, लताताई सकट यांचं नाव मला माहिती नव्हतं, त्याच्यानुसार मी मारलं. हरकत नाही, चालतं असं पण. जर समजा तुमच्यासाठी हा
काय प्रश्नच नवीन असला असता तर तुम्ही एखादी वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी टिक करताय, ज्याचं नाव तुम्हाला असं वाटतं की अरे नाही ठीक आहे, मला महात्मा गांधींबद्दल जर असं काही असतं तर माहीत असलं असतं, लक्ष्मीबाईंबद्दल असं, सेतू लक्ष्मीबाईंबद्दल माहीत असतं तर असलं असतं, रामस्वामी पेरियार बद्दल माहीत असतं तर मग ते मला माहीतच असलं असतं असं जर वाटत असेल, आणि मग लताताई सकट पुरस्कार मारताय तर काही हरकत नाही. आणि महाराष्ट्र सरकारचं आहे ना, तर महाराष्ट्र सरकार म्हणल्यानंतर लताताई हा शब्द ओके वाटतो, लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र सरकारच्या द्वारे देण्यात येणारा काय म्हणूया आपण एक प्रकारे पुरस्कार आहे, तर त्याचा विचार तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. हा तो प्रश्न याच्यामध्ये म्हणलाय की महिला बळींच्या पुनर्वसनास संस्थात्मक आधार पुरवण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना स्पेसिफिकली विचारली. सपोर्ट फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ वुमन व्हिक्टिम्स ऑफ डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस असं म्हणलंय. इन्स्टिट्यूशनल सपोर्ट म्हणलं. इन्स्टिट्यूशनल सपोर्ट कुठे पाहतो आपण? स्वाधार प्लस गृह, स्वाधार गृहमध्ये पाहतो, लक्षात ठेवा. इन्स्टिट्यूशनल सपोर्ट. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न तेवढा सोपा नाही वाटतो तेवढा. यशोदा कुटीर बरोबरच वाटणार आहे, हिरकणी आश्रम बरोबर वाटणार, मातोश्री आश्रम सगळं बरोबर वाटणार आहे. स्वाधार गृहाबद्दल आपण अशा प्रकारची फिलॉसॉफी ऐकलेली नसते. स्वाधार गृह आपण खूप वरवर केलेलं असतं, स्वाधार प्लस गृह असं आपण पाहिलेलं नसतं. पण मग तुम्हाला एकदा कळालं, याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल सपोर्ट ठीक आहे दिला जातो, ठीक आहे, आणि त्याच्यातून काय केलं जातं, महिलांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातं. तर ते जर माहित असेल तर स्वाधारगृह तुमचं उत्तर येणार आहे. त्याच्यावरून लक्षात ठेवा. 2 जिल्ह्यांना बेटी बचाव बेटी पढाव, उस्मानाबाद आणि जळगाव, आता धाराशिव आणि जळगाव. त्याच्यानंतर वन स्टॉप सेंटर वगैरे ठीक आहे. त्याच्यानंतर अस्मिता कार्ड ठीक आहे. आता बघा हे अस्मिता कार्ड मध्ये 240 mm, त्याच्यानंतर काय 8 सॅनिटरी पॅड्स इन 5 रुपीज टू 11 to 19 एज ग्रुप असं म्हणलेलं आहे का? तर लक्षात ठेवा, हे 240 mm सहित त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर ठीक आहे, सोपा आहे हा प्रश्न की काय शेवटी ही सॅनिटरी नॅपकिन्स बद्दलचा हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही वाटत. तरी सुद्धा 11 ते 19 वर्ष वयोगट, 240 mm, 8 पॅडचं एक काय म्हणून आपण पाकिट 5 रुपयात वगैरे, हे जर स्पेसिफिकली त्यांनी ऑप्शन मध्येच मेन्शन केलंय तर ते तुम्ही काय करून ठेवणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. 5,000 रुपये लाभ देण्यात जाणारी योजना कुठली, तर बी मधली म्हणजेच काय, मातृवंदना योजना. इतर चुकूनही योजना त्यांनी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला नाही. पुन्हा पुन्हा असे क्वेश्चन आलेले दिसतात, ABCD असं दिलेलं असतं, त्याच्यामधलं एक ऑप्शन तुम्हाला ते निवडायला लावतात असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर 2011 नुसार खालील राज्यातील लिंग गुणोत्तर चढत्या क्रमाने लावा असं म्हणलेलं होतं. आता बघा अशा प्रश्नांमध्ये जर तुम्हाला काहीच अंदाज नसेल तर खूप अवघड जाईल हे निवडणं. कारण का, इथं तुम्हाला कळायला पाहिजे की बिहार कुठे आहे आणि राजस्थान कुठे आहे. तर बिहार राजस्थान सगळ्यात खाली येतात, म्हणजे बिहार खाली येईल, मग राजस्थान येईल, आणि मग तुम्हाला अरेंज करायला लागेल. आणि मग त्यात सुद्धा काय दिसेल, इथं पण तुम्हाला CB दिसेल, इथं पण तुम्हाला CB दिसणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. बिहार आणि राजस्थान अरेंज केल्यानंतर तुम्हाला परत काय CB दिसणारच आहे दोन्हीकडे. मग आता त्यात 50-50% वरती येणं तरी खूप काय महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं, मग तुम्हाला राजस्थानच बिहारचं माहितच नाही की राजस्थानच्या पेक्षा काही आहे, गडबड आहे. तर मग काय गडबड होते, मग तुम्ही कदाचित BC वाला सुद्धा ऑप्शन निवडू शकता, राजस्थाननी सुरू करू शकता आणि बिहार 2 नंबरला टाकू शकता. पण तसं नाहीये. इथं काय आहे, एक प्रकारे बिहार आधी मग राजस्थान आहे, लक्षात ठेवा. आणि मग काय आहे, तर आणि मग नंतर तुम्हाला सापडेल ते म्हणजे कोणतं, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश. आता लक्षात ठेवा, हे जे काही हिमाचल प्रदेश आहे ना, तर हिमाचल प्रदेशाला पंजाब हरियाणाशी क्लब कधीच करायचं नाही सेक्शनच्या बाबतीमध्ये. हे ज्याला कोणाला माहिती आहे तो काय करू शकतो, हिमाचल प्रदेशला चांगल्या प्रकारे डील करू शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, हिमाचल प्रदेशला या ऑप्शनमध्ये डील करू शकतो. कारण का, शेवटी C आणि B हे जेव्हा आपण निवडतो, बिहार आधी निवडतो आणि नंतर राजस्थान निवडतो, त्याच्यात उत्तर कशावरती येतं, सगळ्यात शेवटचं कोण असायला पाहिजे, सर्वोच्च कोण असायला पाहिजे, तर हिमाचल प्रदेश याच्यावरतीच उत्तर येतं, लक्षात ठेवा. बाकी मग पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा काय यायला पाहिजे, मध्ये कुठेतरी यायला पाहिजे. ठीक आहे. काय काय माहिती पाहिजे याच्यामध्ये यायला, उत्तर यायला आपल्याला माहित पाहिजे बिहार आणि राजस्थानची सिक्वेन्स, आणि महत्वाचं माहित पाहिजे म्हणजे हिमाचल प्रदेश कुठे येतो, तो कोणापेक्षा वेगळा आहे हे माहिती पाहिजे, पंजाब हरियाणापेक्षा वेगळा आहे हे कळायला पाहिजे, लक्षात ठेवा. तर मग काय होतं, आणखी चांगल्या प्रकारे उत्तरावरती जाऊ शकतात. तर मग N नंबर ऑफ लॉजिक मुलं लावतात. कुणी म्हणतं सर मला पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा काय लेफ्टेस्ट वाटले, त्याच्यानुसार मी विचार केला वगैरे वगैरे. प्रत्येकाचं विचार करणं वेगळं आहे, भरपूर विचार असू शकतात. आणि शेवटी काय, तुमच्या कन्व्हिक्शनवरती मॅटर करतं, हे आपण परत परत बोललेलो आहोत. आता हे असे तुम्हाला विचारलं होतं की वेगवेगळ्या योजना दिल्या होत्या वेगळ्या राज्यांच्या, आणि मग ती राज्य विचारली होती. महिला संबंधित योजना आहेत, लक्षात घ्या. आता यातली मुख्यमंत्री लाडली योजना जी आहे, ती जर मला जोडायची आहे तर मी कुठे जोडू शकतो, मी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोडू शकतो. कारण का, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा योगी आदित्यनाथ असतील, ते आपल्या नावाशी काय करणार, योजना जोडणार आहेत, लक्षात ठेवा. इन जनरल, ठीक आहे. एखाद्याला असं वाटू शकते की नाही दिल्लीला असू शकते, ठीक आहे, दिल्लीला असू शकते, कुठे, केजरीवालांच्या बाबतीमध्ये, लक्षात घ्या. मुख्यमंत्री लाडली योजनाबद्दल आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा दिल्लीला अटॅच करू शकणं, एखाद्याने विचार करणं, यात काही वावगं नाही आहे. पण थोडंसं म्हणजे काय असतं ना की गडबड होऊ शकते, म्हणजे तुम्ही ओव्हर स्ट्रेच करू शकता लॉजिक. अरविंद केजरीवालांची पर्सनॅलिटी वेगळी आहे, लक्षात घ्या. अरविंद केजरीवालांची पर्सनॅलिटी वेगळी आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. मुख्यमंत्री लाडली योजना
UP ला जोडलं आणि लाडली लक्ष्मी योजना जर तुम्ही मध्य प्रदेशला जोडली, कारण का या मध्य प्रदेशबद्दल खूप जास्त चर्चा होती अशा प्रकारच्या योजनेबद्दल. तिथूनच काय म्हणतो आपण, लाडकी बहीण वगैरे आलं आपण म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, विकासाच्या प्रक्रियेत लिंग दृष्टिकोन आणणं, ठीक आहे, जेंडर पर्स्पेक्टिव्ह आणणं, ठीक आहे, नॅशनल पॉलिसी फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ काय म्हणतो वुमन. लक्षात ठेवा, कालच म्हटलं मी की विकासाच्या प्रक्रियेत मुख्य प्रवाहात लिंग दृष्टिकोन आणणं हे डॅश डॅशचं उद्दिष्ट आहे असं विचारले. आणि काय शैक्षणिक धोरण पण दिले, महिला धोरण पण दिले, पार्वतीबाई मलगोंडा कमिटी पण दिले, कोठारी कमिशन पण दिले. आता बघा याच्यातलं गटात न बसणारा कोणता आहे, तर नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन हा आहे. त्यांचा रोग जो आहे तो मुद्दाम तुम्हाला त्या काय ते ऑप्शन नंबर 2 वरती पोहोचवण्याचा दिसतो, हे लक्षात ठेवा. हे 7.5 लाखाची अट, ठीक आहे. आता माहिती आहे तुम्हाला. माझी कन्या भाग्यश्री, ठीक आहे, यांनी कुठल्या योजनेला बंद केलं वगैरे म्हणते, सावित्रीबाई फुले गर्ल वेलफेअर अवॉर्ड वगैरे वगैरे, ठीक आहे. ते दिसायला तसं वाटतंय, पण लक्षात ठेवा आपण जे म्हणलो होतं ना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना, बंद झालेली योजना. पण बंद झालेल्या योजनेबद्दल सुद्धा आयोग प्रश्न विचारतं, ते तुमच्या आता लक्षात येईल. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. जर BPL कुटुंबातील जोडप्यानी काय केलं, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्यांना आपण हे लाभ देऊ शकतो किंवा असं म्हणलं होतं. त्याच्यानंतर गौरादेवी कन्याधन अनुदान योजना विचारलेला आहे. आता ज्याला कोणाला गौरादेवी कोण होत्या, चिपको आंदोलन माहित असेल, अक्युको आंदोलन माहित असेल, ठीक आहे, चंडीप्रसाद भट माहिती असतील, सुंदरलाल बहुगुणा माहित असेल, त्यांना गौरादेवी माहित असण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांना उत्तराखंड माहित असण्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. यासाठीच काय लागतं, थोडंसं कोलॅटरल रिडिंग लागतं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. गौरादेवी कन्यादान काय म्हणते अनुदान योजना, नाही तर मग काय एवढं सहजासहजी लक्ष जाणार नाही. कुणी मग काय काही जणांनी बिहार पण मारलेलं असू शकतं की सर आम्हाला राबडी देवी माहित होत्या, मग त्याच्यावर आम्ही गौरादेवी वगैरे मारलं. काही त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतं. पण गौरादेवी कुठल्या आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कुठलं आहे, त्यांचं कुठल्या चवळीशी नातं आहे, हे जर माहित असेल तर मग तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन नंबर 68. बघा आता त्यांनी तुम्हाला काय म्हणलंय, बरोबर नाही असं ऑप्शन विचारलेलं आहे. बरोबर नाही असं ऑप्शन विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, जगातील 3 बालवधूंपैकी एक बालिका भारतात आहे, युनिसेफ म्हणतं. हे आपलं डायरेक्ट वाक्य हिट झालं होतं. डायरेक्ट वाक्य आपलं हे हिट झालं होतं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही नाही, म्हणजे हे डायरेक्ट प्रिडिक्शनचं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं मग ठीक आहे, बीनी काही फार मदत मिळते का? पण येस, एक तरी गोष्ट मिळते की बी नाही आहे ना, म्हणजे बी तर बरोबर आहे ना, त्याच्यामुळे काय ऑप्शन 1 तरी येणार नाही, लक्षात ठेवा. बी बरोबर आहे धडधडीत, त्यांनी आपल्याला नॉट करेक्ट विचारले, त्याच्यामुळे ऑप्शन 1 तरी ऑब्व्हियसली येणार नाही. राहतं मग काय आता, ए ओनली, डी ओनली आणि सी आणि डी ओनली असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, एक तर ए असू शकतो बरोबर, डी सॉरी ए, एक तर काय ए असू शकतो चुकीचा, डी असू शकतो चुकीचा, किंवा मग सी आणि डी एकत्रितपणे चुकीचे असू शकतात असं म्हटलेलं आहे. मग ए मध्ये काय म्हणते 42% मॅरिड वुमन वगैरे वगैरे, आपल्याला काय माहित नाही बाबा, ठीक आहे, याच्याबद्दल काय अंदाजा नाही. नंतर सी मध्ये काय, इंडिया हॅज मोर दॅन 45 लाख गर्ल्स अंडर 15 इयर्स ऑफ एज वगैरे, हे पण माहित नाही बाबा, हे पण बरोबर असू शकतं, आपल्याला अंदाज नाही. ओके, कारण का जे माहितीच नाहीये त्याच्याबद्दल चूक की बरोबर हा प्रश्नच येत नाही. किती पण डोकं लावा, उगीच आपण काहीतरी नंतर रेट्रोस्पेक्टिव्हली डोकं लावण्यामध्ये पण नसो. त्याच्यानंतर इन इंडिया द चाइल्ड सेक्स रेशो इज ॲट द लोएस्ट, सॉरी, ठीक आहे. त्यात काय विचारलं बघा आता, 914 वगैरे दिलेला आहे, ठीक आहे, 918 असायला पाहिजे ना बहुतेक, हा. तर मग एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट आकडा कळतो की इथं चुकीचा दिलेला आहे, ओके, एक्झॅक्ट आकडा कळतो की इथं चुकीचं दिलेलं आहे. मग आता हे डी चुकीचं आहे ना, डी चुकीचं आहे ना, तर आता उत्तर कशावरती येते, डी ओनली का सी अँड डी ओनली. ठीक आहे, डी ओनली का सी अँड डी ओनली. अशा वेळेला सी बद्दल तुम्हाला काय माहिती नाहीये ना, तर सी ला घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. चुकीचं विचारले ना, तर सी बद्दल काही माहिती नाही तर त्याला बरोबर राहू द्या. अजिबात काही माहिती नाही, वेळ पण नाही तेवढा त्याच्याबद्दल डेरिव्हेशन करायला, विचार करायला. कसल्याही पद्धतीचं वेगळं लॉजिक लागत नाही. कुठलंही लॉजिक न लावता आपल्याला काय करायचं आहे, सीच्या बाबतीमध्ये काय डिसिजन घ्यायचा नाहीये, त्याला सोडून द्यायचंय आणि मग डी ओनली वरती यायचंय. पुन्हा सांगेल, हा प्रश्न तुम्हाला कशावरती कळतो, हा प्रश्न तुम्हाला कळतो प्युअर तुमच्या कंटेंटवरती. जर तुम्हाला हे कळतं की हा आकडा 914 नाही आहे, हे मला माहिती आहे, तर तुमचं उत्तर येतं म्हणजे येतं, लक्षात ठेवा. डी ओनलीच यायला पाहिजे. मला बी जरी माहित नसतं ना, मला ए बी सीच्या बाबतीमध्ये मला काहीच माहित नाही ना, मी त्यांच्याबद्दल निर्णय घेणारच नाही, लक्षात ठेवा. बळबळ मी सी अँड डी मारून येणार नाही, कारण का सी बद्दल मला काहीच माहिती नाहीये ना. मग कदाचित आयोगाने तुम्हाला माहिती देण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला असू शकतो, किंवा रॅन्डम त्यांनी वाक्य उचलून कॉपी पेस्ट केला असू शकतो, कष्ट पण घेतलेला असू शकतो त्यांच्यामध्ये काही चुकवण्याचं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. निर्भया फंडाच्या अंतर्गत कोणत्या योजना अंमलात जाण्यात विचारलेलं आहे,
कुठल्या बघा, ऑल ऑफ द अबो पण होता आणि एबीसी पण होता. स्वाधार गृह उडवलेला आहे. महिला पोलीस स्वयंसेवक दिलं होतं का आपल्या ह्याच्यात? होतं. महिला हेल्पलाईन होतं, वन स्टॉप सेंटर होतं. हे सगळे एकत्रितपणे होते आपल्याकडे, लक्षात ठेवा. आता याच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही की प्रेडिक्शन कसे येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रातील तीव्र कुपोषित बालकांसाठी. ठीक आहे ना, काय म्हणले? सॅम साठी विचारले, लक्षात ठेवा. सिव्हिअरली अॅक्यूट मालनरिश चिल्ड्रन साठी विचारलेलं आहे. ऑब्व्हियसली आपण ग्राम बाल विकास केंद्र म्हणतो. तिथं आपण काय करतो, यांना 3 आहाराशिवाय, अजून काय, नियमित आहाराशिवाय 3 ॲडिशनल आहार वगैरे प्रोव्हाइड करतो असं म्हणलं होतं. आणि अशाच प्रकारचे केंद्र आपल्याला कुठे आता स्थापन करायचे म्हणलं, आपल्याला आता ते अर्बन एरियामध्ये सुद्धा स्थापन करायचे असं म्हणलेलं होतं. त्याच्यानंतर बघा, हा एक प्रश्न होता. 1 लाख जीवित जन्मामागे माता मृत्यू दराचा त्यांनी तुम्हाला 2014-16 काय केलं होतं, हा प्रश्न विचारला होता. आता एक काम करूया आपण, आधी हा प्रश्न कोणत्या वर्षाचा आहे बघूया. ओके. प्रश्न आहे 2020च्या मेन्सचा. 2020च्या मेन्सचा. आणि प्रश्न कशाबद्दल विचारलाय बघा. 1 लाख जीवित जन्मामागे माता मृत्यू दराचे प्रमाण 2014-16 मध्ये किती होतं असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ एकदमच रिसेंट काहीतरी आकडे विचारतील असं नाही. आयोग तुम्हाला काय करतं, थोडंसं मागचं 2-1 वर्ष सुद्धा मागचं तुम्हाला सगळं विचारू शकतो. मला आठवेना आता, आपले विद्यार्थिनी आहेत त्यांनी मला विचारलं की सर रिसेंट आकडा एकदमच पाठ करू का? लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला तुम्हाला काय होतं, अशा प्रकारचे आकडे स्टॅटिक झाल्यानंतर प्रश्न विचारला जातो. आता इथं काय विचारले? इथं विचारले त्यांनी आपल्याला की खालीलपैकी काय मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कुणाचा बरोबर आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे आकडे कुणाचे बरोबर असं गेस करायला सांगितलंय. आता लक्षात घ्या, या अशा प्रकारचे आकडे एकतर काय तुम्हाला अजिबातच गेस होणार नाहीत. ठीक आहे. अशा प्रकारे ते देऊ शकतात, किंवा मग काय, तुमचं काहीतरी तुमच्याकडे काय असलं पाहिजे, इन्फॉर्मेशन असली पाहिजे. आता या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्र काय एक्सेस दिलंय. ठीक आहे. आणि गुजरात मात्र काय 191 दिले. जर तुम्ही तुमच्याकडे आत्ताचा महाराष्ट्राचा तुम्ही काय करा, एमएमआर शोधा. आत्ताचा एमएमआर शोधा महाराष्ट्राचा. आत्ताचा एमएमआरचा विचार तुम्ही 2014-16च्या बाबतीमध्ये केला ना, तर महाराष्ट्राचा 61 हा आकडा ओके वाटतो, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम वाटत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जर महाराष्ट्राचा 61 आकडा बरोबर वाटतो किंवा अंदाजे त्या झोनमध्ये वाटतोय, आणि गुजरातचं जर कंपॅरिझन केलं महाराष्ट्र आणि गुजरातचं, तर एक लक्षात घ्या, गुजरातचं हमखास चुकीचं वाटतंय. कारण का, जर तुम्ही एमएमआर मध्ये एसडीजी पूर्ण करणाऱ्या राज्यांचा विचार केला, तर महाराष्ट्रासोबत इतर साऊथ इंडियन स्टेट होते आणि गुजरात पण होतं. मग गुजरात डायरेक्ट इकडं महाराष्ट्र 61 आणि गुजरात 191, इतकी फार मोठी तफावत असायचं कारण नाही किंवा असू शकत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तफावत असूच शकत नाही. आणि तुम्हाला अजून एक हिंट दिली आहे, आणि कोणती, बी बरोबर दिले बघा. बी बरोबर दिलेला आहे. ठीक आहे. याचा अर्थ आयोगाने तुम्हाला हिंट दिलेली आहे की महाराष्ट्राच्या या आकड्याच्या काय कंपॅरिझन मध्ये हे सगळे आकडे शोधायचे आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये इतकी तफावत, 191 आणि 61 वाली तफावत असू शकत नाही. जर अशा प्रकारची तफावत असती, तर मग काय आपण एसडीजी मध्ये आता गुजरात बघितलं नसतं. म्हणून म्हणतो की तुमच्याकडं काहीतरी बेसिक पाठांतर लागतं, तर मग तुम्ही काय करू शकता, गुजरातला डावलण्याचा विचार करू शकता. आणि मग गुजरातला डावलण्याचा विचार केल्यानंतर मग तुमचं काय कटतं, बी कटतं, बी सी कटतं, राहतं बी सी, आणि काय बी सी डी राहतं. ॲटलिस्ट 50% वरती तुम्ही येऊन बसता, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. ॲटलिस्ट 50% वरती तुम्ही येऊन बसू शकता. मग आता राहतंय काय, तर आता त्यांनी तुम्हाला हरियाणा सुद्धा दिलेला आहे 161. आता हरियाणाच्या बद्दल जरी समजा तुम्हाला अंदाज असेल की हरियाणा कुठे स्टँड करतं, हरियाणा एमडीजी कंप्लीट केलेत का नाही केलेत का, तर मग तुम्हाला हरियाणा काय 161च्या अँगलनी उडवता येतं, लक्षात ठेवा. हे थोडंसं काय करायला लागणार तुम्हाला, बघायला लागणार. आपलं काय करा, एक पेज काढा कोणतं, हेल्थ या टॉपिक मधलं. आपण जेव्हा आरसीओ पाहिलं होतं, काय ते सुरक्षित मातृत्व दिवस पाहिलं होतं, किंवा एमएमआर पाहिलं होतं ना, तर एमएमआरचा मला वाटतंय एक काम करा फक्त तुम्ही, की हा जो असा एक पेज आहे, असं एक पेज आहे, इथं आपल्याला एमएमआर वगैरे दिलेले आहेत. आणि तिथं नंतर काय, इथं तुम्हाला एमएमआरची राज्य दिलेली आहेत, कुणी कुणी एसडीची कंप्लीट केलं वगैरे. आपण केएमटी वगैरे म्हणतो ना, कोल्हापूर म्युन्सिपल ट्रान्सपोर्टेशन वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तिथे तुम्ही राज्यांचा अंदाज घ्या. मग तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्राला जर बरोबर पकडायचं आहे मला, ठीक आहे ना, मला महाराष्ट्राला जर बरोबर पकडायचं आहे, तर पंजाब मला काय होतं त्याच्या जवळ नेत आहे. ओके. बीसी आणि बीसीडी राहते. हरियाणाच्या बाबतीमध्ये मग मी डिसिजन घेऊ शकतो, जर माझ्याकडे तो बेसिक डेटा असेल तर. त्याच्यानंतर हे तुम्हाला विचारलं होतं त्यांनी, काय काय ते PR4 बद्दल विचारलं होतं की PR4 वाली योजना कोणती असते. पुन्हा एकदा योजना विचारली, एकच योजना उचलली आहे. अननेसेसरी त्यांनी मल्टिपल योजना तुम्हाला उचलून दिलेल्या नाही. अशा प्रकारच्या प्रश्नांवरती लक्ष ठेवा. आता हा सुद्धा काय नवीन प्रश्न काय फार जुना नाहीये. गुगल गो वरती प्रश्न विचारला, जनरलाइज विचारला होता. चुकीचा पर्याय का विचारलं, नन ऑफ द अबो दिला. जनरलाइज होतं, काही फार विशेष नव्हतं, पण तरी पण महत्वाचं होता. लोकराज्यमधूनच तो नक्कीच आलेला होता, आपण उचललेला होता. उमेद अभियानाबद्दल विचारले, ठीक आहे. त्याच्यानंतर
काही विशेष नाही. त्याच्यानंतर हे महाराष्ट्र महिला आयोगाबद्दल त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणलं होतं. ऍक्च्युली काय, डीजीपी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस असले पाहिजेत महाराष्ट्राचे. महाराष्ट्राचं लिंग प्रमाण विचारलं होतं. लक्षात घ्या, त्यांनी 929 वाला प्रश्न ऑलरेडी विचारलाय रिसेंट वन लायनर मध्ये, आणि परत नंतर जोड्याला वापर मध्ये पण विचारलाय. मग तुम्हाला आताच्या प्रिलिम्सला पण तो प्रश्न आला होता. म्हणजेच काय, हा 929 वाला जो आकडा आहे तो खूप जास्त पॉप्युलर डोमेन मध्ये ऑलरेडी त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेत. दुर्गाबाई देशमुख कोणत्या समितीचे अध्यक्ष होता ऑलरेडी आता पाहिले. हा एक प्रश्न कुठला, झारखंडमधील काथीगुड तालुका पहाडपूर वगैरे वगैरे. लक्षात घ्या, या प्रश्नाच्या बाबतीत दोन अप्रोच आहेत. ठीक आहे. हे जे आहे ना ऑप्शन कुठे आहेत बघा, या परिसरातील दारू विक्री बंद करण्यात महिलांना यश आले पाहिजे. आता हे डी जो ऑप्शन आहे ना, तो यायलाच पाहिजे. म्हणजे काय, एक तर असू शकत नाही आणि दोन तर असू शकत नाही. कारण का, हे हा जो ऑप्शन आहे, या परिसरातील दारू विक्री बंद करण्यास महिलांना काय यश आले, या ऑप्शन बद्दल तुम्ही डाऊट घेत बसणं, याच्याबद्दल तुम्ही विचार करणं हे गरजेचं नसतं. आयोगाच्या कुठल्याही प्रश्नामध्ये बघा, अशा प्रकारचं जेव्हा जनरल स्टेटमेंट त्यांनी दिलेलं असतं तेव्हा ते बरोबरच असणार आहे. ठीक आहे, बरोबरच असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही चूक काढण्यासारखं नसतं पण. ना कुठला फॅक्ट असतो, ना कुठली कन्सेप्ट असते, काही नसतं. ठीक आहे, काहीतरी केस स्टडी दिलाय त्याच्यामध्ये काय म्हणणं दारू विक्री बंद करण्यामध्ये यश आलं. ठीक आहे. आता काय अपयश आलेलं असेल आणि मग त्यांनी यश आलं असं म्हणलं असेल तर वेगळी गोष्ट आहे. मग तसं ते खूप जास्त पॉप्युलर पाहिजे. तसा कार्यक्रम तो पॉप्युलर पाहिजे की तुम्हाला माहिती आहे की तो तो अपयशी झालाय पण यांनी यशस्वी झालाय म्हणून दिले, तर डाऊट येणार ना. नाही तर डी या ऑप्शनवरती काही डाऊटच येणार नाही, लक्षात ठेवा. मग राहतं काय, एक आणि दोन उरतं. मग राहतं तीन आणि चार. ठीक आहे, 3 आणि 4 राहतं. मग आता याच्यात सगळा खेळ कुठे येतो, ए वरती येतो. मग समजा मी आता बघितलं की झारखंडमधील कातीगुड तालुका पहाडपूर या गावातील सुशीला मुरुम या काय म्हणलेलं आहे, महिलेने स्वतःचा लहानती बचत गट सुरू केला असं म्हणलंय. आता ह्याच्यामधलं काही चुकीचं असू शकतं. सुशीला मुरुम चुकीचं असू शकते, पहाडपूर चुकीचं असू शकतं, कातीगुड चुकीचं असू शकतं, झारखंडच्या छत्तीसगड असू शकतं, आपल्याला काय माहिती ना. पण मग जर असं तुम्हाला माहिती नाहीये तर ऑब्व्हियसली काय, तुम्ही ए वरती डाऊट घेत बसायचं नसतं, सोडून द्यायचं असतं. लक्षात ठेवा, ऑल ऑफ द अबोव मारायचं आणि सगळ्या मुलांबरोबर सेफ खेळायचं, वेगळं करायला जायचं नाही. जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा इतर लोक काय करणार आहेत, वरीलपैकी सर्व मारणार आहेत, लक्षात ठेवा. कारण काय, हा कंटेंटचा इश्यूच नाहीये. हे तुम्ही पाठ जरी करायला गेलात तरी अल्टिमेटली काय होऊ शकतं, ते कुठल्या तरी एखाद्या गावाच्या नावामध्ये वगैरे सुद्धा चेंज करू शकतात, किंवा काय बचत गटाच्या नावामध्ये सुद्धा ते चेंज करू शकतात, लक्षात ठेवा. किंवा पर्सनॅलिटीच्या नावामध्ये पण चेंज करू शकतात. तर मग एक घेऊन जायला पाहिजे. किंवा काय करा, असे जेव्हा क्वेश्चन येतील कोणते, हे जे काही आपण क्वेश्चन म्हणतोय ए बी सी डी वाले, आणि मग तुम्हाला काय वरील सर्व विधाने बरोबर आणि बी सी डी असा पॅटर्न येईल, आणि मग बी सी डी उत्तर देतात. कधी कधी काय होतं ना, सिमिलर टाईप ऑफ क्वेश्चन येतो, ए वरती ऑप्शन वरती चुकवला जातो प्रश्न, आणि मग काय बीसीडी उत्तर दिलं जातं, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर दिलेत, हे उत्तर दिलं जात नाही. तर लक्षात घ्या, पॅटर्न शोधा मग. एकतर काय करा, ऑल ऑफ द अबोव जा, नाही तर मग पॅटर्न शोधा, आणि पॅटर्न मध्ये जर तुम्हाला बीसीडी पॅटर्न सापडला अशा प्रकारच्या लांबलचक क्वेश्चन बद्दलचा, तर तो फॉलो करा. तुमच्यावरती आहे सगळं, तुम्ही ठरवू शकता. कारण का शेवटी जुगाडच करायचं, तर मग काय वेगळ्या प्रकारे जुगाड करायला पाहिजे, जो आपला वेळ वाचू शकतो असा जुगाड आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पहिला मातृवंदन सप्ताह नोव्हेंबर 2018 मध्ये घेण्यात आला. ठीक आहे बाबा, काय माहित नाही काय आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदन योजना कॉमन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर अंमलबजावणी मार्गदर्शक सूची 1 सप्टेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आली. ठीक आहे बाबा, हे पण काय माहित नाही. ए पण बरोबर असू शकतं, बी तर काय ठार बरोबर वाटते. सगळं सगळं काय केलं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहिला मातृवंदन सप्ताह देहरादून इथं 7 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात आला. आता काय आहे, नोव्हेंबर 2018 वरती पण दिले, खाली पण दिले. याचा अर्थ काय, ए आणि सी या दोन वाक्यांना एकत्रितपणे बरोबर टाकणं, म्हणजे एकत्रितपणे बरोबर घेणं, हे तर चुकीचंच असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय, ए आणि सी तर एकाच वेळेला बरोबर असू शकत नाहीत का, काही वेगळं नाहीच आहे. इथं काय केलं बघा, नोव्हेंबर 2018 म्हणलं, इथं काय केलं, देहराडून ऍड करून 7 नोव्हेंबर 2018 केलं, म्हणजे स्पेसिफिक दिलंय. वरती 2018 दिलं आणि खाली पण हे दिलं. मग एकतर काय होऊ शकतं, ए आणि सी धडधडीत बरोबर असू शकतो. ठीक आहे ना. पण हे असं काहीतरी केलं आयोगाने, नोव्हेंबर नोव्हेंबर करून देहरादून वगैरे करून दिलेलं आहे, तेव्हा तुम्हाला कळालं पाहिजे की ए आणि सी मध्येच खरं काहीतरी आहे, गडबड आहे, लक्षात ठेवा. पॅन इंडिया कॅम्पेन म्हणले 8 ते 22 मार्च 2019. आता हे जे कॉम्बो आहे 8 मार्च ते 22 मार्च वाला, हा कॉम्बो चांगला आहे का, एक प्रकारे आपण म्हणतो काय, महिला दिवस किंवा वुमेन डे असं म्हणतो. ठीक आहे. आणि 22 मार्च आहे पुढे. तर एक लक्षात ठेवा, म्हणजे जर तुम्ही कशाचा विचार केला, 8 मार्च या तारखेचा विचार केला आणि 22 मार्चचा जरी विचार केला ना, तर तिथं काहीतरी दोन सिग्निफिकंट दिवस आहेत त्याच्यामध्ये, आणि तसा प्रकारची डेट असू शकते असं वाटत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ज्याला कोणाला मातृवंदन काय म्हणते आपण, एक प्रकारे योजना माहिती आहे, त्याला तर पहिले या नोव्हेंबर महिन्याबद्दल डाऊट आला पाहिजे.
कारण का पोषण माह आपल्यासाठी सप्टेंबरमध्ये असतो, लक्षात ठेवा. पोषण माह जो असतो तो आपल्यासाठी सप्टेंबरमध्ये असतो. त्यामुळे नोव्हेंबर बद्दल तर काय नक्कीच डाऊट तुम्ही घेतला पाहिजे. आणि मग काय, मग तुम्ही BND कडे जाऊ शकता. लक्षात ठेवा, ज्याला कोणाला माहिती आहे की पोषण माह कधी असतो, पोषण पंधरवडा कधी असतो, ठीक आहे, या सगळ्या ज्याला गोष्टी माहिती आहेत ना, त्याला मातृवंदन योजनेबद्दलचा हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट काय, A आणि C जे आहे ना, फार कॉम्प्लिकेटेड करून दिलं. उगीच काय केले, म्हणजे वरती फक्त नोव्हेंबर 2018 आणि खाली देहरादून इथं 7 नोव्हेंबर असं ऍडिशन केलं. बाकी 2018 तर सेमच आहे. मग हे याच्यामध्ये A आणि C मध्ये काहीतरी गडबड आहे, लक्षात ठेवा. बी काय आयोगाच्या नेहमीच्या स्टाईलनी काय लय डिटेलमध्ये जाणार तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार एक वाक्य. आणि पॅन इंडिया कॅम्पेन 8 ते 22 मार्च हे सुद्धा काय डिटेलमधलं एक वाक्य दिसतंय. घोळ वाटतं ANC मध्ये. आणि काय मला नोव्हेंबरमध्ये सुद्धा घोळ वाटतंय. तुम्ही विचार करू शकता, तुम्हाला सप्टेंबर आठवणार का नोव्हेंबर आठवणार. हा तो प्रश्न. राष्ट्रीय महिला कोष बद्दल त्यांनी 3.5% इतका कमी व्याजदर वगैरे असं म्हणलं. आणि दुसरं एक वाक्य त्याच्यामध्ये दिलं, या व्यतिरिक्त राष्ट्रीय महिला कोष महिला स्वयंसहाय्य गटांना लघु पुरवठ्यासंबंधी प्रशिक्षण देते. लक्षात ठेवा, काय म्हणलं इथं, provides loan to women with lowest interest rate. In addition, gives training to SHGs in microfinance. ठीक आहे, म्हणजे दुसरं वाक्य काय बरोबर पण असू शकतं, पण 3.5% त्यांनी आपल्याला चुकवलेलं दिसून येते. याचा अर्थ काय, आपण काय लगेच काय ते राष्ट्रीय महिला कोषचं पर्सेंटेज पाठ करायला किंवा जे काही त्यांचं हे आहे, काय म्हणायचं त्याला, इंटरेस्ट रेट वगैरे आहे ते पाठ करायला नाही जाणार. एवढं कळायला पाहिजे की तुम्हाला बी ऑप्शन वरून काय कळायला पाहिजे, की हे जे काही इंटरेस्ट रेट वगैरे असतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट सबव्हेन्शन केलं जातं. लक्षात ठेवा, इंटरेस्ट सबव्हेन्शन केलं जातं म्हणजेच काय, इंटरेस्ट सबसिडी दिली जाते. तुमच्यावरती 60% इंटरेस्ट लावण्याच्या ऐवजी 1% कमी करून 6% लावलं जाईल, 2% कमी करून 5% लावलं जाईल. 3.5% वगैरे इंटरेस्ट रेट वगैरे एवढं खाली आणणं, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सहसा पाहायला मिळणार नाहीत कुठे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा हे तुम्हाला म्हणजे काही लिंग गुणोत्तर त्यांनी लावायला लावले ना, त्यात तुम्हाला फक्त केरळ आणि महाराष्ट्रावरून काय लिंग गुणोत्तर लावता येत नाही. तुम्हाला नंतर कशात करावं लागतं कंपॅरिझन, कर्नाटक आणि गुजरातमध्ये करावं लागतं. मग कर्नाटक दक्षिणेकडचं राज्य, गुजरात काय उत्तरेकडचं किंवा पश्चिम भारतातलं राज्य, या अँगलनी उत्तर सोडवला तर मग तुमचा प्रश्न बरोबर येतो. महाराष्ट्र आणि केरळ ठीक आहे, केरळचं काय 1084, महाराष्ट्राचं काय आपण म्हणूया आकडा आपल्याला माहिती असतो वगैरे, हे ठीक आहे. पण काय बाकीचं जे आहे कुठलं, कर्नाटक एक प्रकारे म्हणतोय आपण आणि गुजरात यांचं कोरिलेशन तुम्ही कसं लावू शकता. कर्नाटक हे साऊदर्न स्टेट आहे आणि गुजरात हे पश्चिम भारतातलं स्टेट आहे याच्यावरून. त्याच्यानंतर हे आपण प्रश्न म्हणत होतो की याच्यामध्ये काय केले, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रमाशी संबंधित गोष्टी तुम्हाला विचारलेल्या दिसतात. बेटी बचाव बेटी पढावच्या कार्यक्रमाशी संबंधित. आणि काय जिल्हे तुम्हाला विचारले की कुठला जिल्हा हा पहिल्या फेजमध्ये नव्हता, आणि काय दिले उत्तर, सोलापूर उत्तर दिलं. लक्षात ठेवा. आता असा प्रश्न जेव्हा सोडवायचा असतो तेव्हा काय हिंट मिळते मग, औरंगाबाद आणि बीड हे एकमेकांना काय लागून असणारे दोन मराठवाड्यातले जिल्हे आहेत. या दोघांचा इश्यू सारखा असू शकतो, लक्षात ठेवा. आणि कोल्हापूर काय नकोशी संकल्पना म्हणा किंवा तिथला जो चाइल्ड सेक्स रेशो आहे म्हणा, याचा विचार करता कोल्हापूर सुद्धा त्या बाबतीमध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये येऊ शकतो. सोलापूर बद्दल फार तसं कधी काय ऐकलं नाही. सोलापूरला आपण काय करू शकतो, एक्सक्लूड करू शकतो. पण काय स्पेसिफिक क्वेश्चन विचारलाय बघा, ज्यांना कोणाला असं वाटतं की नाही ठीक आहे आम्ही असं करू तसं करू सगळं मॅनेज करू, असं होत नाही. लक्षात घ्या, अभ्यास थोडासा आवाका वाढलेला असेल तुम्हाला नक्कीच काय होऊ शकतं, ही गोष्ट जमू शकते, नाही तर नाही जमणार. तितकं सोपं नाही सगळं. ठीक आहे. म्हणजे आपण जसं इमॅजिन करतो तसंच सगळं दिलेलं असतं असं पण नाही, हे कळायला पाहिजे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाबतीत काय दिले बघा, गरीब स्त्रियांना लघु अनुदान बिगर शासकीय संस्थेतर्फे मार्फत देणे वगैरे. म्हणजे काय अनुदान वगैरे देण्यामध्ये कोण नसतं, राष्ट्रीय महिला आयोग नसतो, लक्षात ठेवा, काही संबंध नाही. त्याच्यानंतर पुढचं काय बघा, हा हे काय विचारले, कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळ वगैरे विचारले. संघटित अथवा असंघटित, बरोबर आहे का मग, या संघटित किंवा असंघटित दोन्ही पण यायला पाहिजे. इथं त्यांनी इयर चुकवलंय, पानिपत हरियाणा मात्र बरोबर दिलं. इयर किती वेळा तरी चुकवले, लक्षात घ्या. बेटी बचाव बेटी पढावचं इयर भरपूर वेळा चुकवलंय, म्हणजेच काय त्यांच्यासाठी ती खूप जास्त आवडती योजना आहे, काही फार विशेष नाही. इथं काय केले, मनोधरी योजनेमध्ये लाभार्थी विचारलेत, एका खाली एक दिलेत का आपल्या पुस्तकामध्ये, तेच विचारलेलं आहे. आता कोण ऍड झाले या मनोधैर्य लाभार्थीमध्ये, तर जर इतर ज्वलनशील पदार्थामुळे कुणाला काय होत असेल, इजा होत असेल, तर त्यांना म्हणजे त्यांच्यावरती हल्ला होत असेल, तर त्यांना सुद्धा आपण काय केलं आता या मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत घेऊन टाकलेलं आहे. माविम बद्दल प्रश्न विचारलाय बघा, जशाला तसा प्रश्न विचारलाय का, ऑर्गनायझिंग वुमन थ्रू काय SHG प्रमोटिंग वुमन इनिशिएटिव्ह फॉर इक्वल ऑपॉर्च्युनिटीज, बिल्डिंग ग्रासरूट इन्स्टिट्यूशन्स, संस्था बिल्ड करणं, बिल्डिंग ओव्हरऑल कॅपॅसिटीज ऑफ वुमन, म्हणजेच काय महिलांची क्षमता बांधणी, हे सगळं 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 काय केलं होतं आपण पाहिलं होतं, लक्षात ठेवा.
ठीक आहे. हे काय आहेत मग तुमचे वुमनचे PYQs आहेत, व्यवस्थित सोडवा. टेस्ट तुम्हाला व्यवस्थित सोडवायची आहे. मी काय करतो, पुढची फाईल ओपन करतो, चाइल्डचे जे काही प्रश्न वाटतात महत्वाचे ते पटापट डिस्कस करून घेऊया. ओके. चाइल्डमध्ये बघूया, फटाफट सांगतो. ऑलरेडी भरपूर वेळा डिस्कस केले. ICDS मध्ये खालीलपैकी कोणाला लाभ मिळतो म्हणलं. लक्षात घ्या, म्हणजे ऑप्शन्स जेव्हा दिलेत तेव्हा ओनली डी म्हणले, म्हणजे 15 ते 45 वर्ष वयोगट म्हणले. ओनली ए म्हणले, 6 वर्षाहून कमी असलेली मुलं म्हणले. आणि मग नन ऑफ द अबोव म्हणले. आणि मग इथं ऑल ऑफ द अबोव म्हणले. लक्षात घ्या, ऑप्शन सुद्धा तसेच अरेंज केलेत की तुम्ही फक्त डी घेऊ शकता का नाही घेऊ शकत, तुम्ही फक्त ए घेऊ शकता का नाही घेऊ शकत. जेव्हा तुम्हाला अरेंज करायचंय तेव्हा घ्यायचंय तेव्हा ऑप्शनमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, A B घ्यावं लागेल. लक्षात ठेवा. ठीक आहे, A B घ्यावं लागेल. ठीक आहे ना, ए घ्यावं लागेल, बी घ्यावं लागेल. डी सुद्धा वाटते ठीक आहे, म्हणून काय मग किशोरी पण येणार. लक्षात ठेवा. म्हणजे काय, ए आणि बी हा ऑप्शन टाकला असतं ना आयोगाने याच्यामध्ये, तर आणखी थोडंसं काय झालं असतं आपल्यासाठी, ते जड झालं असतं. लक्षात ठेवा, ऑप्शनच्या अरेंजमेंट वरून ते कळायला पाहिजे. आणि काय, 2023च्या मेन्समध्ये ना हे अशा प्रकारचे ऑप्शन खूप आले होते बघा. सिंगल सिंगल, ऑल नन, सिंगल सिंगल, ऑल नन, असे प्रश्न काय करायचे, थोडेसे लक्ष देऊन बघायचे कुठे कुठे त्यांनी असं काही केलेलं आहे. त्याच्यानंतर ही राजीव गांधी पाळणा घर योजनेबद्दल त्यांची काय प्रश्न आहे, त्याच्यात त्यांनी काय काय विचारलंय बघा. राजीव गांधींचं नाव काढण्याबद्दल विचारलंय का. केंद्र शासनाने राजीव गांधी पाळणा घर योजनेचं नाव बदलून राष्ट्रीय पाळणा घर योजना केलं. बरोबर, हे नाव बदलल्याबद्दल बोलले. महिला व बाल विकास मंत्रालयाबद्दल किंवा विभागाबद्दल बोललंय. महिला व बाल विकास तर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये आता तिला वर्ग करण्यात आले म्हणले. येस, आपण त्याला काय बघतो, ICDS बरोबर क्लब केले असं म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे काही फार वेगळं नाही. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस किंवा आपण म्हणतोय तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस स्कीम यांच्याबरोबर इंटिग्रेटेड करणं, असं काय 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 त्यांनी दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, म्हणजे हे तुम्हाला कळालं पाहिजे की जी राजीव गांधी किंवा त्याची जी काही नॅशनल क्रेडिट स्कीम आहे, नॅशनल क्रेडिट स्कीम ही काय करतोय आपण, ICDS ला जोडतो, हे कळायला पाहिजे. त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. इथं बघा, बालसंगोपन योजनेचा फायदा कोणाला मिळतो म्हणलंय. आणि काय, एक घेतलंय अनाथ आणि ज्याचा पत्ता, पालकांचा पत्ता लागत नाही वगैरे वगैरे. नंतर एक पालक असलेली तसेच अविवाहित मातृत्वाने जन्मलेली बालकं. मग ए आणि बी तर काय सिरियस इश्यू आहे, हे तर घेणारच. कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेली शाळेत जाणारे बाल कामगार, हे मात्र काय येणार आहेत, तर हे एक प्रकारे यांची जर सुटका केली असेल तर हे कशामध्ये येतात, हे एक प्रकारे नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्टमध्ये येतात. लक्षात ठेवा, त्यांचं आपण शैक्षणिक पुनर्वसन करत असतो. सी हा ऑप्शन इथं वगळावा लागेल. अवघड कधी झालं असतं, A B C असं तर आपल्याला डिसिजन घेणं अवघड झालं असतं. पण तरी सुद्धा काय म्हणतो आपण, या पर्टिक्युलर बाबतीमध्ये तुम्ही काय विचार केला पाहिजे, सी हा कुठला तरी वेगळा ह्याचा लाभार्थी गट आहे. त्याच्यानंतर हा राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य याच्याबद्दलचा प्रश्न, याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, 100 दिवस असं दिलं. पण ऑब्व्हियसली बघा, याच्यामध्ये ABCD बरोबर दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं जर ABD पर्याय असतात तर आपण काय केलं असतं, परेशान झालो असतो. पण इथं ABD पर्यायच नाहीये. ठीक आहे ना, त्यांनी काय केलंय, ABD हा पर्यायच ठेवलेला नाहीये. लक्षात ठेवा, ABD हा पर्याय ठेवलेला नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही डी वरती काय केलं, डाऊट घेतला आणि काय फक्त AB मारलं. लक्षात घ्या, मिशनच्या भूमिकेत विभिन्न विभागामध्ये अभिसरण साध्य करण्याचा अंतर्भाव आहे, ज्यामुळे कुपोषण कमी होईल. नावातच आहे मिशन, मग मिशन आहे म्हणल्यानंतर हे काय करणार, अभिसरण करणार, कॉन्व्हर्जन्स करणार. लक्षात ठेवा, मिशन मोड त्यासाठीच असतो, कॉन्व्हर्जनसाठी. आठवते का, नज इकॉनॉमिक्स मोदीजी आपल्याला हे करतात वगैरे आपण म्हणलं होतं. आपण नॅशनल न्यूट्रिशन मिशनचं काय केलं होतं, कन्व्हर्जन कशामध्ये पाहिलं होतं, काय म्हणतात त्याला आपलं, पोषण अभियानामध्ये पाहिलं होतं. मग पोषण अभियानामध्ये काय काय बदल दिसतात वगैरे वगैरे सगळं पाहिलं होतं. त्यात सुद्धा आपण कॉन्व्हर्जन्स किंवा कोऑर्डिनेटर अप्रोच पाहिला होता. त्यामुळे डी वरती डाऊटच घेण्याचं कारण येत नाही. तर मग काय, तुम्हाला कळालं पाहिजे काय, सी ला वगळायचं काही कारण नाहीये. लक्षात ठेवा, तुमच्याकडे ऑप्शनच मिळत नाही तसा. हा, तुम्ही मनात खुणगाटच करून बांधून बसला की सी चुकीचंच आहे, ओके, तर मात्र मग खूप त्रास होऊ शकतो. लक्षात ठेवा, मग तुमचं काय होतं उत्तर, एक तर 1 येईल नाही तर 3 येईल.
ठीक आहे. एकतर 1 येईल नाही तर मग 3 येईल. मग तुम्ही काय करणार, वर्ष मात्र काय करून टाकणार, कट करून टाकणार. पण लक्षात घ्या पुन्हा एकदा, मिशनची भूमिका सुपरिचित भाषेत करून, सॉरी, मिशनची भूमिका काय म्हणलं, सुपरिभाषित करून गोंधळ आणि महिला बालविकास विभागासंबंधी पुनरावृत्ती टाळली आहे वगैरे वगैरे. आता हे सुद्धा वेग वाक्य आहे. हे कसं काय गाळत बसायचं ना, बी तर येणारच आहे लक्षात ठेवा. तुम्ही ओनली डी ऑप्शन मारूच शकत नाही. तुम्ही ओनली डी ऑप्शन मारू शकत नाही, बी येणारच आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं, ऑप्शनला पण खूप काय आहे, महत्व आहे. त्याच्यानंतर बघा, भारतीय संविधानानुसार 14 वर्ष आणि काय, बाल अधिकार कन्व्हेन्शन नुसार 18 वर्ष वगैरे, हे ठीक आहे. याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, या ए आणि सी बद्दल. ओके. घोळ कुठे, भारतीय जनगणनेत ही काय, 14 वर्षाहून कमी वयाच्या व्यक्तीला बालक म्हणलं जातं. लक्षात ठेवा, भारतीय जनगणनेमध्ये अशी कॉन्क्रीट अशी डेफिनेशन, ठीक आहे ना, तुम्हाला या बालकाची नाही सापडणार. लक्षात घ्या, चाइल्ड हा ही जी काही डेफिनेशन असते, ही सेन्ससचा जर विचार केला तर एखाद्या पर्टिक्युलर घरामध्ये जर 60-70 वर्षाचे आई वडील राहत असतील आणि त्यांना एखादा मुलगा असेल, एखादं मूल असेल, मुलगी पण असेल, तर ती सुद्धा चाइल्डच्या डेफिनेशन मध्ये जाते. लक्षात घ्या, कुठे, या सेन्ससमध्ये. ठीक आहे. अजून जर वेगळा विचार केला तर चाइल्डच्या डेफिनेशन मध्ये किंवा अडल्टच्या डेफिनेशन मध्ये काय करतात, 16 आणि पुढच्या लोकांना अडल्ट मध्ये पण पकडतात कधी कधी, आणि 15 आणि खालच्याला काय करतात, चाइल्ड मध्ये पकडतात. लक्षात ठेवा, म्हणजे डेफिनेशन जे आहे त्यांच्या 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 रिक्वायरमेंट नुसार चेंज होतात. त्यामुळे तुम्ही असं कंपार्टमेंटलायझेशन याचं विशिष्ट पद्धतीने करू शकत नाही. आपण जे म्हणलो होतं ना की आपल्या पुस्तकामध्ये काही गोष्टी दिल्या होत्या पण त्यानंतर आपण डिलीट केल्या का, कारण ते एक्झॅक्ट डिफाईन करता येत नाही जनगणनेमध्ये. म्हणून तर काय, तुम्ही हे 14 वर्षाहून कमी तर कसंच शक्य नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. एक वेळ 15, नंतर काय 16च्या वरचे अडल्ट, आणि 15 पासून खालचे मग एक प्रकारे आपण म्हणलं असतं चाइल्ड वगैरे, किंवा मग काय, चाइल्ड हा कोणी असू शकतो असं काय आलं असतं तर वेगळी गोष्ट आहे. असं स्पेसिफिकली आपण काय करू शकत नाही, एज ग्रुप जो आहे तो याच्यामध्ये डिवाइस करू शकत नाही. त्यामुळं आपण खरं तर ते डिस्कशन आपल्या याच्यातून उडवलं होतं. कशातून, आपल्या त्या पुढच्या एडिशन मधून, हे लक्षात ठेवा. पॉक्सो कायद्याबद्दल विचारलेत प्रश्न, तुम्हाला काय सांगितले, ए बी सी, किंवा मग काय दोन कोणते तरी निवडा म्हणले. तुम्हाला सी लगेच हिंट देतो, सी हा निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. मुलगा मुलगी यांना रात्री पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतले जाऊ शकते. चाइल्ड कॅन बी डिटेन्ड ॲट द पोलीस स्टेशन इन ॲट सॉरी नाईट, असं म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे काय म्हणतात त्याला, हे जे काही सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सी हा ऑप्शन डायरेक्ट निगेटिव्ह आहे. ए मध्ये तुम्ही किती जरी निगेटिव्ह शोधायचा प्रयत्न केला तर एकच गोष्ट सापडू शकते, ती म्हणजे कोणती, सब इन्स्पेक्टर रँकच्या ऐवजी वेगळा रँक असू शकतो का, ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये विचार येऊ शकतो. ठीक आहे ना. पण मग तुम्हाला माहित नाही ना सब इन्स्पेक्टर रँक बद्दल, तर फार डोकं लावायचं नाही. एखाद्याला वाटलं सर मग मला काय वाटलं की नाही डीवायएसपी वाटलं म्हणून मी काय ते ए तर आधीच कन्फर्म कटवलं. लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा काही कटवायचं आहे, 2-3 पैकी 2 निवडायला सांगितले तिथं, किंवा 3 निवडायला सांगितलं, कटतं कुठलं, सहजासहजी कटतं कुठलं, लक्षात घ्या. चाइल्ड कॅन बी डिटेन ॲट द पोलीस स्टेशन ॲट नाईट, असं म्हणलंय. ठीक आहे ना. त्यांना ताब्यात घेऊ शकणं रात्रीच्या वेळेला हे बरोबर नाहीये. मुलांचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा आहे, त्यांचं एक्सप्लोटेशन करण्यासाठी हा पॉक्सो कायदा नाहीये. त्याच्या फिलॉसॉफीच्या उलट जातं. इथं काय बघा, ICDS मध्ये त्यांनी तुम्हाला चक्क काय, गांधीजींची जयंती विचारली, तेच काय केलेलं आहे, गाळलेलं आहे, चुकवलेलं आहे, याचा अर्थ स्पेसिफिक पाठांतर पाहिजे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय केलं त्यांनी, मिड डे मील स्कीम बद्दल प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन सी काय दिला बघा, दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठीची ही योजना आहे. ICDS असेल, मिड डे मील असेल, याचा आणि काय बीपीएलचा, बीपीएलचा म्हणा किंवा पुअर लोकांचा याचा काही संबंध नाही, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए बरोबर आहे का, मग काही जणांना वाटेल सर ए चुकीचं आहे. लक्षात ठेवा, ए चुकीचं नाहीये. त्यांनी काय म्हणले, पोषण पातळी सुधारणं म्हणलेलं आहे. ठीक आहे ना. न्यूट्रिशन लेवल सुधारणं म्हणलं, आणि मिड डे मील मध्ये हे न्यूट्रिशनल सपोर्ट किंवा न्यूट्रिशनल पातळी सुधारणं, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही 1995ला जेव्हा मिड डे मीलचं योजनेचं नाव काय होतं ते चेक करा, किंवा आता जेव्हा मिड डे मीलला आपण काय केलं, पोषण शक्ती निर्माण योजना नाव दिलंय, त्या पोषण शक्ती निर्माणचं ना आपल्या पुस्तकामध्ये व्हॅटमध्ये इथं असा काय आहे, पान आहे. तर इथं काय, या डाव्या ह्याच्यामध्ये कॉलम मध्ये इथं मोदीजींचा फोटो आहे. ठीक आहे. तर मोदीजींच्या फोटो खाली आपण काय केले, फोटोमध्ये आपण काय केलं, या पोषण शक्ती निर्माणची इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यामध्ये जाऊन बघा, त्या पोषण शक्ती निर्माणचं टायटल काय, सॉरी टायटल म्हणण्यापेक्षा थीम काय, एन्शुरिंग न्यूट्रिशन, असं काहीतरी तुम्हाला सापडेल. त्यामुळे ए वरती डाऊट घेण्याचं कारण नाही. लक्षात घ्या, जेव्हा आपण ते प्रश्न म्हणलो होतो कुठले, की माल न्यूट्रिशन काय करून टाकलं, इलिमिनेट वगैरे करून टाकणं, तिथं आपण म्हणत होतो की मध्यान्ह भोजनला काय केलं आयोगाने वगळलेलं आहे. लक्षात ठेवा. पण तिथं सुद्धा म्हणजे त्याचे सुद्धा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित बघून ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा टप्पा, चिल्ड्रन एड सोसायटी नावाच्या अशासकीय संस्थेद्वारे मुलांसाठी कोणतं घर उभारलं असं विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला काहीही डोकं लावता येत नाही. कोणी लांब लचक ऑप्शन म्हणून फिजिकल हँडिकॅप वगैरे सुद्धा मारून येऊ शकतं. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, त्यांनी होम म्हणलेलं आहे. होम, फिजिकली हँडिकॅप लोकांसाठी वेगळ्या प्रकारचं घर वगैरे स्थापन करण्याची गरज नसते. लक्षात ठेवा, सिझोफ्रेनिक पेशंटसाठी सुद्धा होम वगैरे स्थापन करण्याची गरज नसते.
मेंटली डिफिशियंट किंवा ऑटिस्टिक, तुम्ही तारे जमीन पर वगैरे जर पाहिलं असेल तर मेंटली डिफिशियंट किंवा ऑटिस्टिक काय मुलांसाठी आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारे असं एखादी एनजीओ घर वगैरे स्थापन करू शकते असं म्हणू शकतो. आता इथपर्यंत जाऊ शकतो आपण 50-50% वरती. मग पुढचा विचार आपल्याला करावा लागतो. लक्षात ठेवा. कोणी म्हणेल सर मला ऑटिस्टिक चिल्ड्रनची सोसायटी वाटली, चिल्ड्रन एड सोसायटी. कुणी म्हणेल की नाही मला सर हा ब्रॉडर ऑप्शन वाटला मेंटली डिफिशियंट, कारण का त्याच्यामध्ये मग ते इतरही चिल्ड्रन किंवा ऑटिस्टिक वगैरे किंवा इतरही चिल्ड्रन येऊ शकतात म्हणून मग तो ऑप्शन घेतला असं कोणीतरी म्हणेल. ठीक आहे, प्रत्येकाचं वेगळं त्याच्यामधलं आकलन असू शकतं. त्याच्यानंतर एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कुठली भेट दिली जाते? स्पेशल लेडी गिफ्ट काय संबंध नाही, रिझर्वेशन गिफ्ट संबंध नाही, ममता गिफ्ट का भाऊबीज गिफ्ट? आता काही जणांना असं वाटू शकतं की आयसीडीएस मध्ये ह्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्या काय बालकांसाठी वगैरे काम करतात तर त्यांना ममता गिफ्ट. लक्षात ठेवा, गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे. ठीक आहे, गिफ्ट आयसीडीएसच्या अंगणवाडी सेविकांकडून लहान मुलांना मिळणार नाहीये, गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे. तर काय म्हणलंय, भाऊबीज गिफ्ट म्हणलेलं आहे. आणि आपली काय सरळ सरळ आहे, म्हणजे जे आपले हे लेक्चर ऐकत असतील तसं काय मुलं काय आणि मुली काय त्यांना सांगणं, भाऊबीज गिफ्ट म्हणजे काय सरळ सरळ पुरुषसत्ताक समाज पद्धतीचं हे लक्षण आहे. लक्षात घ्या. जेव्हा ते भाऊबीज गिफ्ट असं म्हणतात ना कुणाला, आयसीडीएस मधल्या अंगणवाडी वर्कर्सला जर ते काहीतरी देत असेल तर त्याला ते काय म्हणतात, भाऊबीज गिफ्ट म्हणतात. कशाला भाऊबीज गिफ्ट? आमच्या हक्काचं आहे ना, तुमच्या भाऊबीजचं कशाला आम्हाला पाहिजे, असा विचार सुद्धा काय एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतो. लक्षात ठेवा. पण हे का सांगतो मी तुम्हाला, भाऊबीज गिफ्ट आणि ममता गिफ्ट याच्यामधलं जर मला एकच चूज करायचं असतं ना, मी भाऊबीज गिफ्टच चूज केलं असतं. कारण का इकडे सुद्धा बघा, लाडकी बहीण योजना, तिकडे लाडली बहिणा योजना. याचा अर्थ काय, एक प्रकारे मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये आपली सोसायटी काय दाखवते, पॅरेंटल ॲटिट्यूड दाखवते. लक्षात ठेवा की आम्ही तुमचं पालकत्व घेतले, आम्ही सांभाळतोय तुम्हाला, अशा प्रकारचा ॲटिट्यूड मला त्या ह्याच्यामध्ये वाटतं. तर तुमचं थिंकिंग करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण मला ते वाटलं म्हणून सांगतोय. काराबद्दल प्रश्न जसा तसा विचारला होता, आपण इथं स्माइली काढला होता पुस्तकामध्ये आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये. आयसीडीएस बद्दल प्रश्न विचारला होता, 553 आकडा विचारला होता, सर्वेमधून त्यांनी हा आकडा उचलला होता, त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही. याच्यामध्ये बघा आता थोडासा प्रश्न काय केला त्यांनी, टफ विचारलाय असं म्हणायला हरकत नाही. आता टफ म्हणजे काही टफ नाहीये, पण ज्याला कोणाला हे 22 जानेवारी 2014 ऐवजी 2015 आहे वगैरे हे माहिती आहे, त्याचं सी कटतं. आणि मग सी कटलं की हे वरीलपैकी सर्व कटतं, 3 कटतं. ठीक आहे, लक्षात आहे का? बघा काय काय नेमकं कटतं. सी कटल्यानंतर पर्याय क्रमांक 3 कटतं, 4 कटतं, मग राहतं काय, ए आणि बी राहतं. लक्षात ठेवा. याचाच अर्थ काय, ट्रॅक चाइल्ड वेब पोर्टल बद्दलची तारीख त्यांनी तुम्हाला किंवा वर्ष त्यांनी विचारलेलं आहे. मग खोया पोया पोर्टलची खोया पाया पोर्टलची विचारली काय किंवा पुढची अजून कुठली विचारली काय माहिती असली पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणलो तर पॉक्सोचा लॉंग फॉर्म विचारतील, सोपं सोपं आहे, काय फार विशेष नाही. त्याच्यानंतर काय म्हणलंय, एकात्मिक बाल विकास योजनेत कोणत्या सेवा पुरवल्या जातात? सगळ्यात पुरवल्या जातात, काही वेगळं नाही याच्यामध्ये. हा प्रश्न एक फार इंटरेस्टिंग आहे. युनिसेफ कुठल्या कुठल्या गोष्टी करते असं विचार. मग ABCDE दिले का? लक्षात घ्या, ABCDE दिलेलं नाहीये. 4 निवडायचे किंवा मग 2 निवडायचे. मग त्यातल्या त्यात आपण काय बघूया, बघितलं तर कळेल आपल्याला की 4 निवडू शकतो का? ग्रोथ चार्ट म्हणले, ठीक आहे. मुलांचे काय वाढीची मॉनिटरिंग करणं. ORS म्हणले, ठीक आहे ना. ओआरएस म्हणजे काय, ओरल रिहायड्रेशन चार्ट, जे आपण पोट बिघडल्यानंतर ते पाण्यात टाकून पित होते. ब्रेस्ट फिडिंग म्हणलंय, ठीक आहे. ब्रेस्ट फिडिंग सुद्धा काय एक प्रकारे काय म्हणलं होतं आपण युनिसेफच्या याच्यामध्ये बघितलं होतं का, की काय म्हणतात त्याला, काय पाहिलं होतं युनिसेफच्या याच्यामध्ये आपण, हा मिल्क सबस्टिट्यूशन ऍक्ट वगैरे पाहिलं होतं. म्हणजेच काय, वरचं जे काही अन्न द्यायचं आहे त्याच्यामधले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दलच्या काय गोष्टींबद्दल आपण बोललो होतो. इम्युनायझेशन, येस, आपण काय पल्स पोलिओ इम्युनायझेशन किंवा काय ते एक्सपांडेड प्रोग्राम इम्युनायझेशन या गोष्टींबद्दल बोललो होतो. म्हणजे काय, तसं बघायला तर ABCD या चारही पण गोष्टी आपल्याला काय दर्शवतात. जर आपण युनिसेफचे इंडियाचे कार्यक्रम जाऊन एकदा बघा, युनिसेफ आणि इंडियामधले कार्यक्रम जाऊन बघा, तुम्हाला ABCDचा अंदाज लावता येईल. क्वारंटाईन ही संकल्पना फार वेगळी आहे. क्वारंटाईन करणं म्हणजे काय, एखाद्या पेशंटला क्वारंटाईन केलं जातं, त्याला इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही येऊ दिलं जात, त्याला क्वारंटाईन करणं म्हणलं जातं. क्वारंटाईनचा आणि तसा बघायला गेलं तर युनिसेफचा डिरेक्टली संबंध येत नाही. लक्षात ठेवा. क्वारंटाईन हे कुणाकडे जाऊ शकतं, WHO अँगलने आपण विचार करू शकतो की काय, एखादी साथ आल्यानंतर त्याच्या पेशंटला क्वारंटाईन करायचं म्हणजे काय, तो आजार पसरणार नाही वगैरे वगैरे. त्याच्यानंतर भारतातल्या कुपोषण दूर करणाऱ्या योजना, ठीक आहे. आता बघा, आता मात्र ते काय करणार, आयसीडीएस तर घेतलंच आहे, रेशन प्रोव्हाइडेड अफोर्डेबल रेट घेतलंच आहे, मिड डे मील सुद्धा घेतलंय. लक्षात ठेवा. म्हणजेच काय, इथं आता त्यांनी तुम्हाला ए आणि डी ऑप्शन दिलाय का, नाही दिला. मिड डे मीलला त्यांनी इथं पकडलेलं आहे. लक्षात घ्या. तर मग तुम्हाला काय काय करायला लागेल, ACD नुसार जायला लागेल. ABCD तर दिलंच नाहीये, ते ते फार बरं केलं, नाही तर काय झालं असतं, मग घोळ झाला असता. लक्षात ठेवा. AC दिलंय का फक्त, नाही दिलंय ना, सॉरी, AC दिलंय का, हा AC पण दिलंय काय, आयसीडीएस दिलाय आणि प्लस मिड डे मील दिलंय. मग कुणाला वाटेल की सर डीचं काय वाटत नाही. लक्षात घ्या, टेक होम आपण म्हणतो रेशन आणि हॉट कुक्ड मील, हे दोन संकल्पना आपण आयसीडीएस मध्येच बघितलेल्या आहेत. ठीक आहे ना, या आयसीडीएस मध्येच बघितलं. त्यामुळे रेशन या संकल्पनेला उडवून टाकण्याचं काही कारण नाही, तुम्हाला कळालं पाहिजे. त्याच्यानंतर बाल गुन्हेगारांसाठी भारतातलं पहिलं बालग्राम विचारलं, रिमांड होम विचारलं,
आता इथं बघा, मला आपले विद्यार्थी आहेत त्यांनी पण विचारलं, अमितनी पण विचारलं की सर अशा याच्यामध्ये काय लॉजिक लावायचं. काही प्रश्न आयोगाचे खूप ऍबसर्ड असू शकतात. कर्नाटक, राजस्थान, मणिपूर, हरियाणा म्हणजे साऊथर्न स्टेट, नॉर्दर्न स्टेट, ठीक आहे, नॉर्थ ईस्टर्न स्टेट आणि काय सॉरी प्युअरली आपण म्हणूया एक प्रकारे अजून एकदा नॉर्दर्न स्टेट असं काहीतरी विचारले. फार तर फार म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही उडता पंजाब वगैरे मूवी पाहिला असेल किंवा तुम्हाला पंजाब आणि हरियाणा या क्षेत्रामधली एकंदरीतच काय माहिती असेल, हरित क्रांती किंवा त्या भागातलं सगळं वातावरण माहित असेल, तर कदाचित मग त्या ठिकाणी काय बाल गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी रिमांड होम वगैरे अशा गोष्टी कशामुळे एक प्रकारे प्रॉस्पेरिटी खूप जास्त लवकर यायला लागली, ट्रान्झिशन अर्बन आणि रुरलचं फटाफट व्हायला लागलं की काय होऊ शकतं, बऱ्याच वेळेला काय होतं एक प्रकारे गुन्हेगारीचं पर्क्युलेशन वाढतं लक्षात ठेवा. आणि त्या अँगलने आपण विचार केला तर मग ठीक आहे की बाबा हरियाणा कदाचित असू शकतं, कारण का खूप आधीपासून या सगळ्या गोष्टींमध्ये तिथं काही गोष्टी घडलेल्या आहेत. मणिपूरमध्ये इशू काय असू शकतो, मणिपूरमध्ये इन्सर्जन्सी हा इशू असू शकतो, ठीक आहे ना, रिबेलियन उठाव वगैरे. तिथं कुठे 1967 आसपास म्हणतो आपण, तिथे काय असणार नाही, फार हा इशू असणार नाही कुठला बाल गुन्हेगारांचा वगैरे. आणि असला जरी तरी तो आपल्याला वेगळ्या प्रकारे हाताळायला लागेल. रिमांड होम हे त्याचं उत्तर असू शकत नाही. जर मणिपूरमध्ये कुठल्या कम्युनिटी रिबिलियन केलं आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचा समावेश असेल, तुम्ही रिमांड होमनी त्याला काही डील करू शकत नाही, लक्षात ठेवा. मग फार तर फार काय वाटतं, मग हरियाणा ठीक आहे, पण मग कर्नाटक, राजस्थान पण असू शकतं. असं काही फार असं कॉन्क्रीट आपण त्याचा हे करू शकत नाही, लक्षात ठेवा. 3 स्टँडर्ड डेविएशन, सिव्हिअर ॲक्यूट माल न्यूट्रिशन ऑलरेडी पाहिलेलं आहे. परत ठीक आहे, ठीक आहे, 8 मार्च 2018 तारीख माहिती पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रीय पोषण मिशन योजना विचारली, 8 मार्च 2018ची कंपल्सरी तारीख पाठ पाहिजे मग आता. त्याच्यानंतर हे बघा, आता बालकामगार बद्दल तुम्हाला काय त्यांनी प्रश्न विचारणं आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला शिक्षा विचारणं वगैरे ह्या प्रश्न तुम्हाला विचारले. आता बघा गंमत, हा प्रश्न कुठला, अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेअंतर्गत खालीलपैकी कोणते पदे समाविष्ट आहेत. स्पेसिफिकली त्यांनी तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर विचारले, लक्षात ठेवा. मदत करण्यासाठी कोण कोण असतं, काय ते कुठल्या कुठल्या सुविधा कुणाकडून पोहोचवल्या जातात, असलं काही विचारलेलं नाहीये. टिपिकली त्यांनी तुम्हाला काय केलंय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर विचारलेलं आहे. कशाचं, अंगणवाडी स्कीमचं, लक्षात घ्या. मग अंगणवाडी वर्कर ठीक आहे, सुपरवायझर, चाइल्ड डेव्हलपमेंट आपण म्हणूया, प्रोजेक्ट ऑफिसर ठीक आहे, चाइल्ड हेल्थ ऑफिसर हा प्युअरली आपण म्हणूया एनआरएचएमच्या ऍडमिनिस्ट्रेशन काय स्ट्रक्चरमध्ये जायला पाहिजे. एनआरएचएमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये जायला पाहिजे. अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेमध्ये तसं तसं काही काम नाही, लक्षात ठेवा. आता आपल्याला ऑप्शन ए आणि सी दिलाय का, ए आणि सी ऑप्शन दिला नाही. त्यामुळे काय आहे बघा, इथं बी आहे, इथे बी आहे, इथे बी आहे, इथे ऑल ऑफ द अबोव. सुपरवायझर बद्दल काय डाऊट घ्यायची गरजच नव्हती. फक्त काय, आता काय म्हणते, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात येते, डी ला उचलायचं का नाही, एबीसी बरोबर याच्यावरती येतं ना सगळं. तर काय विचारलंय, प्रश्न काय विचारलं बघायचं. प्रशासकीय संरचनेत विचारलेलं आहे, वेग काही विचारलेलं नाही. त्यानंतर बाल गुन्हेगारास सुधारणा घडवून आणण्यासाठी काही कोणत्या संस्था अस्तित्वात आल्या वगैरे वगैरे. ठीक आहे, बालग्राम योजना वेगळी, ठीक आहे, म्हणजे ते काही संबंध नाही याचा इकडे. ऑब्झर्वेटरी, रिफॉर्मेटरी, ज्युएनल कोर्ट वगैरे आपण ह्या गोष्टी ऑलरेडी पाहिलेल्या आहेत, ठीक आहे ना, हे सगळं बघितलं आपण. ज्युएनल जस्टिस ऍक्टच्या आजूबाजूला हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर बघा, अनाथ मुलांना, हा हा प्रश्न फार इंटरेस्टिंग. आपण अमृता मॅडम यांचं डिस्कशन त्या दिवशी केलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपण हे बोललो होतो की त्यांच्या प्रयत्नातून आणि काय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक प्रकारे काय पुढाकारातून मग आपल्याला काय म्हणतो आपण 1% समांतर आरक्षण बघायला मिळालेलं होतं. कुठे, अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात 1% समांतर आरक्षण. काय म्हणते बघा, अनाथ मुलांची जात नक्की माहीत असते, माहीत नसते हा प्रॉब्लेम आहे, उलट असते नाहीये. ठीक आहे ना, बी तर कसंच येत नाही, लक्षात ठेवा. बी तर कसंच येत नाही. त्याच्यामुळे काय, ऑल ऑफ द अबोव स्टेटमेंट तर येणारच नाही, पहिलं तर बी उडालं. त्याच्यानंतर अनाथ मुलांचा भूतकाळ सुरक्षित करणं, भूतकाळ कशाला, भविष्यकाळ सुरक्षित करायला पाहिजे ना. भूतकाळ सुरक्षित करण्याचं काय कारण आहे, भविष्यकाळ सुरक्षित करायला पाहिजे, कळते का बघा. कॉम्प्रिहेन्शनचा परत प्रश्न आहे. मग डी तर येणार नाही आणि वरील सर्व पण येणार नाही. बी तर ऑलरेडी कटलंय, राहतं मग आता ए आणि सी. ठीक आहे, ए आणि सी काय म्हणते बघा, अनाथ प्रमाणपत्रित मुलांसाठीच हे आरक्षण लागू आहे. आरक्षण द्यायचंय चक्क समांतर आरक्षण, प्रमाणपत्र नाही, असं चालेल का. प्रमाणपत्र तर बेसिक अट आहे, लक्षात ठेवा. आणि काय, वयाच्या 20व्या वर्षानंतर त्यांना बालगृहातून बाहेर पडावं लागतं. वयाच्या 18 वर्षानंतर त्यांना काय होणार आहे, बालगृहातून बाहेर पडावं लागतं. हे सुद्धा काय कॉम्प्रिहेन्शनचा खेळ आहे. वयाच्या 20व्या वर्षी कोणी बालगृहामध्ये राहील का, बालगृह, ठीक आहे ना, नाही राहणार, लक्षात ठेवा. 18 वर्ष अडल्ट म्हणतो ना आपण, बालगृह कसं काय. आणि सी तर काय, सरळ सरळ धडधडीत आहे. म्हणजे कॉम्प्रिहेन्शनचा खेळ खेळला तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, एकात्मिक विमा कोणत्या योजना येतात, ठीक आहे, ते सोपं आहे. आता हा प्रश्न बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो प्रश्न आहे त्यांनी तुम्हाला त्रास दिला असणार आहे, की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार इत्यादी सेवांकरिता कोणाची नेमणूक केली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी तुम्हाला स्पेसिफिकली आयसीडीएसच्या अंतर्गत नेमणूक असं नाही विचारलं, त्यांनी तुम्हाला आयसीडीएस योजनेच्या अंतर्गत
आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार, या पर्टिक्युलर गोष्टींबद्दल विचारले, लक्षात ठेवा. आता याच्यामधलं कॉम्प्लिमेंटरी फूडसाठी काय आहे, ठीक आहे, अंगणवाडी वर्कर ठीक आहे. पण जर हेल्थ चेकअपचा विचार केला आणि व्हॅक्सिनेशनचा विचार केला तर नक्कीच काय याच्यामध्ये NRHMचा कॉम्पोनंट किंवा आशाचा कॉम्पोनंट येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, NRHMचा किंवा आशाचा कॉम्पोनंट येणार आहे, लक्षात ठेवा. कशासाठी? हेल्थ चेकअप काय किंवा व्हॅक्सिनेशन काय. त्यामुळं याला थोडंसं सिरियसली घेणं, काय कुठे इन्क्लुजन करायचं कुठे एक्सक्लुजन करायचं याचा विचार करण्यासाठी तुम्ही प्रश्नाला सिरियसली घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तेच काय पॉक्सो कायदा विचारलाय आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत हे प्रश्न जरा थोडासा तुम्हाला कदाचित त्रास झाला असेल. काय विचारलंय बघा, थोडंसं मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला. काय म्हणलंय, वरील विभागांपैकी कोणती दोन विधाने अंशतः बरोबर आहे. ठीक आहे ना, अंशतः बरोबर असणारी विधानं त्यांनी तुम्हाला विचारलेली आहेत. ओके, याचा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये आता ऑप्शन बघितल्यानंतर कळेल, दोन दोनचा गट करायचा आहे. दोन दोनचा गट करायचा आहे, कारण का ऑप्शन दोन दोनचा गट करतोय. मग ठीक आहे बाबा, पहिलं विचारलं, फक्त 14 वर्षाखालील सर्व बालकांचे संरक्षण या अधिनियमांतर्गत येते. फक्त 14 वर्षाखाली म्हणले बरं का. 14 वर्षाखालील म्हणलं असतं ना, तर 14 वर्षाखालील सर्व बालकांचे संरक्षण या अधिनियमांतर्गत येतं, हे एक प्रकारे बरोबर झालं असतं. ठीक आहे ना, जरी आपण पॉक्सोच्या अंतर्गत 18 वर्ष डिफाईन करतो, ठीक आहे, 18 वर्ष डिफाईन करतो तरी सुद्धा जर इथं फक्त नसलं असतं तर कॉम्प्रिहेन्शन नुसार काय झालं असतं, 14 वर्षाखालील सर्व बालकांचे संरक्षण या अधिनियम अंतर्गत येते. याचा अर्थ काय, 14 वर्ष म्हणजे 18 वर्षाखाली जर येत आहे तर 14 वर्षाखाली तर येणारच की. कळते का बघा, हे प्रश्नाची गंमत काय, कॉम्प्रिहेन्शनचा खेळ आहे. हे कॉम्प्रिहेन्शनचं लेक्चर घ्यायचो ना आपण बॅचमध्ये वगैरे, तर तेव्हाचा हा सगळा हे आहे. मला वाटतं आपल्या कॉम्प्रिहेन्शनच्या बॅचचे विद्यार्थी सुद्धा सोबत असतील आपल्या इथं काही काही जण, की त्यांनी हे सगळं सुद्धा त्यावेळेला पण अनुभवलं असेल की सगळा कसा खेळ चालायचा. लक्षात घ्या आता इथे फक्त हा शब्द जर मी काढला तर हे ए वाक्य खरं तर बरोबर येऊ शकतो. 14 वर्षाखालील सर्व बालकांचे संरक्षण या अधिनियमांतर्गत येते, बरोबर आहे. 18 वर्षाखालचे येते तर 14 वर्षाखालचे येणारच ना. ओके, फक्त टाकल्यामुळं काय, हे कंपल्सरी हे वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा. फक्त टाकलं ना, गेम झालाय वाक्याचा. ठीक आहे ना, या वाक्याचा गेम झाला कशामुळं, फक्त टाकल्यामुळं. ए तर कन्फर्म चुकीचं आहे बघा, अंशतः बरोबर असूच शकत नाही. मग ए वाला काय, 3 नंबर उडालं. ठीक आहे, 2 नंबर सुद्धा उडालेला आहे. 3 नंबर उडालं, 2 नंबर सुद्धा उडालेला आहे. आता राहते मग बी आणि डी आणि सी आणि डी. मग आता काय करूया, डी तर त्यांनी काय केले, एक प्रकारे आपल्याला पकडतात ते की काय, डी तर अंशतः बरोबर म्हणतात, कारण का बी आणि डी ऑप्शन राहते आणि सी आणि डी ऑप्शन राहते, लक्षात ठेव. मग आता बी आणि सी पैकी एकाबद्दल आपल्याला निर्णय घ्यायचा. काय म्हणते मग, हा अधिनियम भारतातील दंड संहितेतील विविध कलमातील त्रुटी भरून काढतो, तसंच अन्यायग्रस्त प्रौढ आणि बाल यात भेदभाव करीत नाही. आता बघा, भेदभाव करतो हे स्पेसिफिकली आहे, उलट भेदभाव करतो. कारण का, IPC कडून तेच तर चुकलं होतं ना. म्हणजे विक्टीम आहे त्याच्यामध्ये अडल्ट आणि काय चाइल्ड, याच्यामध्ये फरक नाही केला, याच्यामध्ये ते अडकले आणि तिथेच काय झालं होतं, ऍक्च्युली खरं तर त्यांचा गेम झाला होता. म्हणजेच काय, बी सुद्धा काय आहे बघा, एक प्रकारे काय दिसतंय, कन्फर्म चुकीचं वाटतंय, लक्षात घ्या. आणि हे फक्त मुळे तर काय, ए सुद्धा कन्फर्म चुकीचं वाटतं. मग सी आणि डी काय आहे, सी आणि डी अंशतः बरोबर वाटतात, कन्फर्म चुकीचे दोन आहेत. आणि अंशतः बरोबर कोण आहेत, हा सी आणि डी आहे ना, अंशतः मग काय बरोबर ए सी आणि डी वाटतात. आता सी आणि डी मध्ये अंशतः चुकीचं काय आहे बघा, हे अंशतः बरोबर म्हणतात ना, म्हणजे काय काहीतरी गायब आहे सी आणि डी मध्ये, हे बघूया आता. आता लक्षात घ्या, या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे परिरीक्षण राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगातर्फे करण्यात येते. ठीक आहे, पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट असायला पाहिजे, कुठली, नॅशनल कमिशन पण असायला पाहिजे होतं. म्हणजेच हे अंशतः बरोबर आहे बरोबर, या वाक्यामध्ये काही चूक नाही आहे, हे अंशतः बरोबर आहे, लक्षात घ्या. याच्यात चूक काय नाही आहे. ठीक आहे, समजा आता तुम्ही या ए ऑप्शन मध्ये ना फक्त काढून टाका, फक्त काढून टाका, तर हे सुद्धा अंशतः बरोबर झालं असतं. मग हे पहिलं वाक्य सुद्धा अंशतः बरोबर झालं असतं, लक्षात येते का बघा. डी या वाक्यामध्ये काय घोळ आहे, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स गायब आहे, त्यामुळे डी हे तसं पाहायला गेलं बरोबर आहे, पण अंशतः बरोबर आहे. त्याच्यानंतर हा अधिनियम काय करतो, या अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करतो असं म्हणलंय. अशा सगळ्या प्रकारच्या लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करतो म्हणलंय, लक्षात घ्या. आता हे जे काही सी हे वाक्य आहे ना, हे सी हे वाक्य थिओरॉटिकली मे बी बरोबर पण असेल, पण तर प्रॅक्टिकली विचार केला तर ते अंशतःच बरोबर आहे. कारण का, डिफाईन केलंय, ठीक आहे, पण मग नीट डिफाईन नाही केलं, म्हणून तर आपण 2000 काय म्हणलं होतं, 1900 नंतर काय आली होती, अमेंडमेंट वगैरे आली होती, आणखी कडक केला, व्याख्या आणखी काय केला, विस्तारित केला, व्याख्यांचे अर्थ अजून व्यवस्थित चांगल्या प्रकारे लावले वगैरे वगैरे. म्हणजेच काय, संरक्षण करतो पण एका लिमिट पलीकडे करू शकेल का, कारण का तो 12चा कायदा आहे, लक्षात घ्या, 19चा कायदा नाहीये.
12च्या कायद्यामध्ये या सगळ्या व्याख्या असतील किंवा या सगळ्या गोष्टी असतील, तितक्या ताकदीने काय डिफाईन केलेलं नसणार, तितक्या ताकदीने हे संरक्षण करू शकणार नाही. संरक्षण करेल पण तितक्या ताकदीने करणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय, सी सुद्धा अंशतः बरोबर ठरतंय. आता मी म्हणेल की सी आणि डीचं तर नकोच निर्णय घ्यायचा, ए आणि बी वरूनच कळायला पाहिजे की हे तर हमखास चुकीचं आहे. म्हणजे कॉम्प्रिहेन्शनच्या लेक्चरमध्ये आपण काय करायचो, मायनस 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 हमखास चुकीचं आहे, ए मायनस 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 हमखास चुकीचं आहे, डी प्लस असू शकतो आहे बरोबर. कारण का, राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग हो असू शकतो, फक्त काय नॅशनल गायब आहे. सी, हा ठीक आहे, सी पण असू शकतं, ठीक आहे, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. पण आता ते किती प्रमाणात प्रोव्हाइड करतो वगैरे हे वेगळी गोष्ट झाली. तर याचा अर्थ ए आणि बी हे कन्फर्म चुकीचे आहेत, सी आणि डी हे बरोबर आहेत, पण अंशतः बरोबर आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे राजीव गांधी काय म्हणतो आपण, जी काही सबला योजना आहे ती कुठल्या दोन योजनांच्या कॉम्बिनेशनने आली असं विचारले, ते तुम्हाला माहिती आहे आता. नंतर तुम्हाला बाल कामगार कायद्याबद्दल पण माहिती आहे की कसं ते शिक्षा वगैरे विचारतात, त्याच्यामुळे ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा, पाकिस्तानतील गालिचे बनवण्याच्यासाठी मुलांना वापरलं जातं, तर ते का वापरलं जातं असं विचारले. ऑल ऑफ द अबोव उत्तर दिलंय का, नाही. म्हणजे ABCD उत्तरच नाहीये, 3 किंवा 2 आपल्याला चूज करायचे. मागणीधारक असतात, ठीक आहे, प्रौढविणकरापेक्षा खूप कमी पगार घेऊन चालतात, ठीक आहे, कौशल्य असतं, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. कमी खातात वगैरे वगैरे, ह्या गोष्टींकडे आपण काय बघायची गरज नाही. त्यांच्या त्यांच्या वयाच्या मानाने ते कदाचित कमी किंवा जास्त कसे पण खाऊ शकत असतील, जे काय असेल ते. त्याच्यानंतर पुढचं हे हा, हे राधाकृष्ण डायट, राधाकृष्णराव डायट तुम्हाला दिलेला. या राधाकृष्ण डायट मध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे म्हणलं होतं, सरळ सरळ बघा. आता तुम्हाला काय दिलंय, इथं काहीतरी दिलं आणि इथं काहीतरी दिलं. आपण काय म्हणलं, याला 1 2 3 4 असं अरेंज करायचं, जास्तीकडून कमीकडे किंवा कमीकडून जास्तीकडे. मी जर भारताच्या कशाचा आहाराचा विचार केला, तर भारताच्या आहारामध्ये अन्नधान्य म्हणजेच काय, एक प्रकारे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये काय म्हणलं, सिरियल्स म्हणजेच काय, भात, ठीक आहे, तांदूळ, सॉरी भात काय, नंतर काय, हे चपाती भाकरी या गोष्टी जास्त असतात. त्यामुळे अन्नधान्यवाला सगळ्यात जास्त ऑप्शन असणार आहे तो 4 नंबरचा. ठीक आहे, हे जर मी जोडी लावली याची 2 नंबर, तर काय होतं, बाकीच्या जोड्या लागतात, लक्षात ठेवा. बाकीच्या जोड्या आपोआप लागतात, लक्षात ठेवा. ओके, हे कळते का बघा. ओके, हे कळायला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढचं हे ठीक आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, सोपा आहे, काही फार विशेष नाही. कुपोषणाचा मेंदूच्या विकासाशी काही संबंध असतो. ठीक आहे ना, मॅरस्मस अँड कॉशी वॉकर हे प्रथिन ऊर्जा कुपोषण तीव्र अवतार आहेत, बरोबर आहे. ठीक आहे ना, हे एक प्रकारे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनच्या अवतारात वगैरे बघितलंय. हा तो प्रश्न आपण जेव्हा म्हणलो होतं, एजिंग इन प्लेस म्हणलं होतं. काय आपल्या आजी काय म्हणतात, मला तिथेच गावातच राहायचंय, तसंच लहान मुलाच्या बाबतीत आपण म्हणलं होतं की त्याला काय कुटुंब केंद्रितच आपण कल्याणाचा वापर केला पाहिजे, विचार केला पाहिजे. त्या अँगलने या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर असं दिसतंय की तुम्हाला कुटुंब केंद्रित दृष्टिकोनाची गरज आहे असं म्हणलंय. हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. अल्फ्रेड कडशीन बद्दल बोललेलो आहोत आपण, त्यात काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर काय, काय खरं नाही विचारले बघा. भारताच्या 52% स्त्रियांचा वयाच्या 18 वर्षी आधी विवाह झालेला असतो वगैरे वगैरे. खेड्यात तरी आकडेवारी 61 आहे. लक्षात घ्या, 2009 ची स्थिती विचारलेली आहे. आपल्याकडची जी स्थिती आपण पाहिलेली होती ती आपण 54% काय 27% वगैरे आणली असं पण बघितलं होतं. आणि 1/3 पण बघितलं होतं. जी काय आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून असं वाटतंय, काय काय इन्फॉर्मेशन आपल्याकडे, आपण 54-56% कुठे आलो, डायरेक्ट 27% वगैरे आलो होतो. मध्ये कुठेतरी आपण असलं पाहिजे. खूप 52% वगैरे खूप जास्त आकडे सांगतात ते. जगातील बालविवाहापैकी 45% सुद्धा खूप मोठा आकडा आहे. तसं पाहायला गेलं तर आपण 33%च्या आसपास आहोत. इतका मोठा आकडा घ्यायची काही आपल्याला गरज नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, खरे नाही विचारलेलं आहे, दोन्ही पण खरे नाही. काही जण याला दोन्ही पण बरोबर मारते न विचार करता, काही हरकत नाही. तुम्ही दोन्ही पण बरोबर मारलं तरी त्याच्यामध्ये काही फार मोठा प्रॉब्लेम नाही, कारण का हा प्रश्न डोकं लावण्याचा एका लिमिटच्या आपल्याकडे नसतो. बाल कामगार प्रतिबंध अधिनियम कायदा किंवा 1986 चा कायदा कोणत्या गोष्टींना मज्जाव केला, मध्ये कुठल्या गोष्टींना मज्जाव म्हणजे काय, प्रोहिबिट केले, थांबवले, अडवले. ठीक ना, कुठल्या गोष्टीला अडवेल मग, एक प्रकारे काय म्हणले, विश्रांतीकरिता 1 तास सुट्टीचा अंतराळ म्हणले. ठीक आहे ना, म्हणजे विश्रांती द्यायला पाहिजे ना, मग डी तर पाहिजे, डी पाहिजे. मग बाकीच्या गोष्टी सोड, म्हणजे बाकीच्या गोष्टींना मज्जाव केला पाहिजे किंवा अडवल्या पाहिजे, लक्षात ठेवा. कुठल्या, रात्री 7 ते सकाळी 8 या वेळेत काम, अतिरिक्त वेळेत काम, ओव्हर टाईम, त्यानंतर काय 3 तासापेक्षा जास्त वेळ काम वगैरे, या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. मज्जाव कोणाला करणार मग आपण, ऑल एक्सेप्ट डी म्हणजे ABC ला मज्जाव करणार, प्रोहिबिट करणार असं त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर 1975 ला सुरू झालेली योजना, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्युएनल जस्टिसमध्ये कुठली मुलं येतात, अशिक्षित मुलं येत नाहीत, कुटुंबातील चौथं मूल वगैरे येत नाही, काही दिले. ही गोष्ट आपण ABCD मध्ये आपण स्पेसिफिकली पाहिले होते. त्यावेळेला पण आपण म्हणलं होतं की ज्युएनल जस्टिसमध्ये उगीच बळबळ आपण काय करत नाही, कुटुंबातील चौथं मूल किंवा काय अशिक्षित मुलं वगैरे यांना घेत नाही, असं आपण गोष्टी काही पाहिलेल्या होत्या.
ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्वाधिक शाळेत हिंसाचाराला बळी पडतात वगैरे असलं काही नाहीये. ठीक आहे. शाळेतला हिंसाचार नाहीये, घरातल्या हिंसाचाराला जास्तीत जास्त बळी पडतात असं म्हणलेलं आहे. बाकी मत आहे 69% बालक वगैरे याच्याबद्दल काही फार शंका घेत बसायची नसते, लक्षात ठेवा. जिथं माहित नाही, जिथे आकडेवारीचा अंदाजच नाही, इयर वगैरे काहीतरी जुनच विचारले, तिथं काही डोकं लावायचं नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट, खाली उद्दिष्ट डॅश डॅश संबंधित आहेत असं म्हणलंय. द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह आर रिगार्डिंग असं सांगितलेलं आहे. पण ठीक आहे, मग काय म्हणते बघा आता. टू डेव्हलप बेसिक लँग्वेज. ठीक आहे, टू डेव्हलप बेसिक लँग्वेज इन मॅथ. एकच मिनिट. To develop basic language and math skills in the children म्हणलंय. To bring these children to the learning levels of age appropriate classes असं म्हणलेलं आहे. ओके. आता या बाबतीत विचार केला पुन्हा एकदा, तर तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, काय बसू शकतो. खाली उद्दिष्ट हे डॅश डॅश संबंधित आहे. मूलभूत भाषा गणित कौशल्य, वयानुरूप शैक्षणिक स्तरापर्यंत पोहोचणं, गर्ल्स एज्युकेशन, ट्रायबल एज्युकेशन, हे काय फार वेग ऑप्शन्स आहेत. ठीक आहे ना. मुलींचं शिक्षण, ट्रायबलचं शिक्षण काय आहे ना, हे काय चांगले ऑप्शन वाटत नाहीत. नन ऑफ दिस तर कधीच घ्यायचं नाही. 3 नंबर काय आहे, लर्निंग कॅम्प्स इन काय म्हणूया बालगृह म्हणलेलं आहे, आता लक्षात घ्या. किंवा बालगृहातील शिक्षण शिबिर म्हणलेलं आहे, लक्षात घ्या. शैक्षणिक स्तर म्हणले, शिक्षण शिबिर म्हणले. लर्निंग लेव्हल्स म्हणले, लर्निंग कॅम्प्स म्हणले. बिंदास या शब्दांना जोडून घ्यायचं, जेव्हा असं काही मिळत नाही ना, तर लर्निंग लर्निंग शब्दांना जोडून घ्यायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न याच्यात काही फार विशेष नाहीये, पण अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन खूप जास्त मदत करू शकतं असं म्हणलेलं आहे. FAOच्या बाबतीमध्ये त्यांनी विचारलं होतं की सर्वाधिक कुपोषित मुलं कुठल्या राष्ट्रामध्ये होती. बांगलादेश, पाकिस्तान बघा आणि भारत, चीन बघा. म्हणजे 2 ऑप्शन निवडायचे तर जर यांना जोडलं तर जगातील काय एक प्रकारे सर्वाधिक मुलं आपण काय करू शकतो, एकत्र आणू शकतो. म्हणजे यांच्या पॉप्युलेशन तेवढ्यात, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात आलं पाहिजे. जर आपल्याला ना सी आणि डी एकत्र दिला असता, ठीक आहे, सी आणि डी एकत्र दिला असता, तर भारत आणि नायजेरियामुळे आपल्याला ते काय वाटलं असतं, सी आणि डी एकत्र बरोबर वाटलं असतं. पण त्यांनी सी आणि डी एकत्र करण्याचा काही फार विशेष अट्टहास केलेला दिसत नाही. त्यामुळं सर्वाधिक जास्त कुपोषित मुलं जर विचार केला, तर तुम्ही या चौघांना जोडलं, भारत आणि चीन तर आहेच आहे, पाकिस्तान आणि बांगलादेशला जोडलं, तर मग तुम्हाला ऑब्व्हियसली काय सर्वाधिक काय मुलं मिळतील, एक प्रकारे कशी कुपोषित मुलं मिळतील. त्यानंतर व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, बाल हक्क विचारलेले आहेत, एज ग्रुप नुसार लावायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. सरळ सरळ जन्मानंतर त्वरित नोंद हा सगळ्यात आधी आला पाहिजे. ठीक आहे ना, जन्मानंतर त्वरित नोंद हा सगळ्यात आधी आला पाहिजे. त्याच्यानंतर काय बघा, पुढचं काय म्हणलंय, चांगली आरोग्य सेवा व काळजीचा हक्क. ठीक आहे, हे पण चांगली गोष्ट आहे. म्हणजे लहानपणामध्येच मिळते. आता हे कसं कळणार, बी नंबर, तर ECC म्हणतो ना आपण, ECC, अर्ली चाइल्डहुड केअर, आणि काय आपण म्हणतो एज्युकेशन असं म्हणतो. आणि त्यात आपण 0 ते 6 वयोगट केलेला, त्यात सुद्धा आपण 3 ते 6 साठी शिक्षण म्हणतो, 0 ते 3 साठी आपण काळजी फार महत्वाची आहे म्हणतो. मग जन्मानंतर त्वरित नोंद वगैरे राष्ट्रीयत्वाचा हक्क, ठीक आहे, हा पहिला आपण पकडला. त्याच्यानंतर चांगली आरोग्य सेवा, तेच की मग काळजीचा हक्क म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर. ठीक आहे, हे तुम्हाला लगेच काय इमिजिएट वाटतं. त्याच्यानंतर काय, खेळण्याचा व बागडण्याचा हक्क, ठीक आहे. आणि मग काय, सुयोग्य शिक्षणाचा हक्क. लक्षात आहे का बघा, काय नाही, फक्त लॉजिकल विचार करायचा आहे. ठीक आहे, फार काही वेगळा विचार करायची गरज पडत नाही, तुम्हाला हे घेऊन जाईल. आधी काय, एक प्रकारे त्वरित नोंदणी म्हणताय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, आरोग्य सेवा म्हणजेच ECC म्हणले आपण. त्यानंतर खेळणं बागडण्याचा हक्क, आणि मग काय, सुयोग्य शिक्षणाचा हक्क. शिक्षण सगळ्यात शेवटी यायला पाहिजे, जन्मानंतरची त्वरित नोंद ही सगळ्यात आधी आली पाहिजे. हे जरी कळालं तरी प्रश्न सुटण्यासारखे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन हा कॉम्पोनंट नसतो, बळबळ ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे कुठला, आंतरराष्ट्रीय बाल कल्याण संघ, भारतीय बाल कल्याण परिषद. लक्षात घ्या, कल्याण कल्याण हे 2 शब्द जोडले तर तुम्हाला या प्रश्नाचा अंदाज येऊ शकतो. पण हा प्रश्न खूप विचित्र पद्धतीने सेट करण्यात आलेला आहे, म्हणजे काही अंदाज येत नाही लवकर. पण तुम्हाला हे आंतरराष्ट्रीय बाल वर्ष, ठीक आहे, काय ते आंतरराष्ट्रीय इयर फॉर चिल्ड्रन भारतामधलं, हे कशाशी जोडता येऊ शकतं, वंचित मुलांपर्यंत पोहोचणं. लक्षात ठेवा, कुठलाही दिवस साजरा करणं, कुठलंही वर्ष साजरं करणं, हे कशाशी जोडलेलं असतं बऱ्याचशा वेळेला, त्या पर्टिक्युलर काय म्हणजे आपण पॉप्युलेशन पर्यंत पोहोचणं. कारण का आपण 1 डिसेंबर पाहिलं होतं का, 1 डिसेंबर एड्स दिन का साजरा करतो, याच्याबद्दल प्रश्न विचारला आयोगाने. यस, त्याच्यामध्ये पण असंच म्हणलंय की या लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना काय करणं, एक प्रकारे अश्युअर करणं, त्यांच्यावर भेदभाव न होऊ देणं. ठीक आहे, त्यांना काय ते औषधोपचाराबद्दलची माहिती देणं, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बोलल्या होत्या. डी ला तुम्ही काय करू शकता, 2शी जोडून विचार करू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून एक काय तुमच्याकडे मग हिंट राहते, ती म्हणजे काय, संयुक्त राष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, संयुक्त राष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बघितलात, तर तुम्हाला कळायला पाहिजे की इमर्जन्सी फंड आपण त्याला म्हणतो ना, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल इमर्जन्सी फंड आपण असं म्हणलं होतं युनिसेफच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर ऍडव्हर्सिटीज असं म्हणले बघा, लक्षात घ्या.
अडचणीत अडकलेली बालकं, आधी सुरुवातीला काय होतं, अडचणीत अडकलेली बालकं असं त्यांचं एकंदरीत एकंदरीत काय होतं, अप्रोच होता. आणि मग नंतर लॉंग टर्म डेव्हलपमेंटवरती ते गेले. तर युनिसेफच्या अँगली तुम्ही कशाचा विचार करू शकता, ऍडव्हर्सिटीज या शब्दाचा विचार करू शकता, लक्षात ठेवा. आणि मग काय, टू प्रमोट रेकग्निशन थ्रू आउट द वर्ल्ड ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ डिक्लेरेशन ऑफ द राईट्स ऑफ चाइल्ड. हे पण काय एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावरचं काहीतरी दिसतंय. मग इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड वेलफेअरचा मी विचार करू शकतो. आता कुणी म्हणेल की सर, मी जोडी एकची जोडी मी बी बरोबर लावली, युनिसेफ बरोबर लावली, कारण मला काय वाटलं चाइल्ड राईट्सचं काय म्हणतात त्याला, डिक्लेरेशन वगैरे वगैरे. लक्षात ठेवा, हरकत नाही, पण ऍडव्हर्सिटीज हा शब्द युनिसेफसाठी खूप महत्वाचा आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे. चाइल्ड वेलफेअर हा जो शब्द आहे सी मधला, हा तुम्ही इथल्या वेलफेअरशी जोडू शकता. हे जे काय ते 4 नंबर मधलं वेलफेअर आहे ना, तुम्ही याच्याशी जोडू शकता, लक्षात ठेवा. आणि मग इंटरनॅशनल या शब्दाचा अर्थ कुठे जोडू शकता, इंटरनॅशनल लेवलवरती काहीतरी करताय त्याच्याशी जोडू शकता. असा काय विचार केला तर उत्तर बरोबर येईल, नाहीतर काय गडबडणार आहे. नंतर जरा व्यवस्थित बघा तो प्रश्न, बरं होईल. तुम्ही ते काय केलात, जरा शांतपणे डोक्याने विचार केलात काय कुठे जोडू शकता त्याचा. तर बाल मार्गदर्शन केंद्र सपोर्टिव्ह सर्व्हिसमध्ये येतं, ते सगळं आपण क्लासिफिकेशन वगैरे त्याचं बघितलेलं होतं. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट 46 नंबरचा क्वेश्चन, मुस्लिमांमध्ये बालमजुरीचं प्रमाण धीम्या गतीने कमी होण्याचं कारण. लक्षात घ्या, पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेली असणं हे आपण पाहिलं होतं, कारण का ट्रॅडिशनल आपण म्हणतो ऑक्युपेशन मध्ये ते गुंतलेले असतात. आता बघा, कुणाला असं वाटेल की सर मी एबीसी मारतो का, डिमांड फॉर स्किल लेबर पण येते, लो लेवल ऑफ लिटरसी पण येते. लक्षात घ्या, डिमांड फॉर स्किल लेबर आहे तर उलट मग काय, ते काय करतील, स्वतःच्या पारंपरिक व्यवसायामधून दुसरीकडे जातील. लक्षात ठेवा, ठीक आहे ना, ते उलट अडकणार नाहीत, ते बालमजुरीमध्ये अडकणार नाहीत. जर स्किल लेबरसाठी तुम्हाला मागणी असेल तर ते बालमजुरीमध्ये न अडकता कुठल्या तरी पुढच्या टप्प्यामध्ये चांगल्या ह्याच्यावरती जाणार आहेत. एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, इतकं साधं सरळ त्याचा विचार करता आला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट, एक फंडा लक्षात ठेवा कायम, HRHD किंवा आयोगाच्या प्रश्नांमध्ये, साक्षरतेची कमी पातळी आहे म्हणून ते काय, एक प्रकारे बालमजुरीमध्ये अडकून आहेत. अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार कुठल्याही कम्युनिटीबद्दल, कुठल्याही समाजाबद्दल, अशा प्रकारचे निगेटिव्ह ऑप्शन्स आयोग कधीच तुम्हाला बरोबर देणार नाही, लक्षात ठेवा. साक्षरतेची कमी पातळी, ठीक आहे, म्हणून बालमजुरीचं प्रमाण काय धीम्या गतीने, नाही असं नाही. ऍक्च्युली काय आहे ना, समस्या कोणती आहे, पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेलं असणं, ट्रेडिशनल काय म्हणूया आपण, ऑक्युपेशन मध्ये गुंतलेलं असणं, हा इश्यू आहे, कळायला पाहिजे. ठीक आहे. कुशल कारागिरांकरता मागणी असती तर उलट ते शिक्षण घेऊन पुढे सरकले असते, आणि मग काय त्यांच्या त्यांच्या परंपरागत विषयामध्ये सुद्धा ते काहीतरी खूप चांगलं करून पुढे गेले असते. लक्षात ठेवा, बालमजूर म्हणून ते अडकले नसते, हे कळालं पाहिजे. आणि साक्षरतेची पातळी कमी असणं म्हणून ते बालमजुरीमध्ये अडकतात असं नाही आहे. ते बालमजुरीमध्ये अडकतात म्हणून साक्षरतेची पातळी कमी राहते, हे उलट कोरिलेशन आहे, हे पण कळायला पाहिजे. ठीक आहे ना, साक्षरतेची कमी पातळी आहे म्हणून ते बालमजुरीत अडकतात असं नाहीये. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट कोणती आहे, तर ते एक प्रकारे बालमजूर आहेत म्हणून काय त्यांची साक्षरतेची पातळी कमी राहते, शिक्षण कमी राहतं वगैरे वगैरे. पण आता हे सुद्धा कशामुळे, की ते साक्षरतेची पातळी कमी कशामुळे राहते, तर ए मुळेच राहते. लक्षात ठेवा की ते पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत, त्यामुळे काय त्यांना शाळा शिकणं वगैरे ह्या गोष्टी काय होत नाहीत, एक प्रकारे कंप्लीट करणं होत नाही. त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात, त्याचा विचार करता आला पाहिजे. इथं त्यांनी तुम्हाला सगळ्यात जास्त काम कुठल्या क्षेत्रामध्ये करतात बालकामगार असं विचारलंय. लक्षात घ्या, व्यापार आणि उपहारगृह याचा ऑप्शन आपल्याला दिलाय त्यांनी, बी नी सुरू होणारा. बाकी सगळे ऑप्शन मात्र ए नी सुरू होणारे दिलेत. कुणीतरी बी बद्दल असा विचार करू शकतो की आपल्याला काय, व्यापार आणि उपहारगृहांमध्ये बालकामगार जास्त प्रमाणामध्ये दिसायचे काही वर्षांपूर्वी वगैरे, तर मग मी बी मारतो किंवा बी नी सुरुवात होणारा ऑप्शन मारतो. अजिबात नाही, शेती फार महत्वाचं आहे, मग उत्पादन क्षेत्र महत्वाचं आहे, मग इतर क्षेत्र महत्वाचे आहेत. आपण आता काय म्हणतोय, सेवा क्षेत्रामधलं प्रमाण आता काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. लक्षात ठेवा, बालकामगारांचं शेतीनंतर मग आता सेवा क्षेत्र पुढे येते असं आपण म्हणलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला काय विचारलंय, ICDS संबंधित योजना विचारल्यात. किशोरी शक्ती आहे का, आहे. अंगणवाडी केंद्र आहेत का, आहेत. पूरक पोषण कार्यक्रम असतो का, असतो. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये असल्या प्रकारचा कुठलाही कार्यक्रम जोडलेला नाही. उत्तर त्यांनी ABCD दिलेलं नाही, ABC दिलंय. एक्सक्लुझिव्ह उत्तर काही ठिकाणी दिले, ते तुम्हाला कळायला पाहिजे. घर बालकाला पुढील गोष्टींमधून शिकवतं असं म्हणलंय. तर लक्षात घ्या काय काय दिलं, करेक्शन आणि कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन ऍक्च्युली काय शाळेमध्ये करतात जास्त करून, त्याच्यानंतर करेक्शन सुद्धा शाळेमध्ये टीचर करून घडतं. स्पीच आणि ऑब्झर्वेशन, लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन ठीक आहे एक वेळ ठीक आहे, ऑब्झर्वेशन ठीक आहे. स्पीच आणि ऑब्झर्वेशन याचा जर विचार केला, दोन्ही एकत्रित विचार केला, लक्षात ठेवा घरामधला, घराच्या नंतर पुढच्या टप्प्यात गेल्यानंतर खरं तर स्पीच आणि ऑब्झर्वेशन हे गोष्टी असतात. ओके, ठीक आहे. स्पीच आणि ऑब्झर्वेशन ह्या गोष्टी पुढच्या टप्प्यामध्ये असतात. आणि महत्वाची गोष्ट काय, त्यांनी विचारले होम एज्युकेट्स म्हणजे घर कसं शिकवते विचारले. घर स्पीच मधून आणि ऑब्झर्वेशन मधून शिकवत नाही, बालक शिकून घेईल ना. स्पीच आणि ऑब्झर्वेशन मध्ये ना बालक ऍक्टिव्हली शिकून घेईल. ठीक आहे, होम एज्युकेट करणार नाही. होम एज्युकेट कशामधून करेल,
एक प्रकारे इमिटेशन आणि ऍक्शन मधून काय करेल, त्याला ती संधी देईल. लक्षात घ्या. स्पीच आणि ऑब्झर्वेशन याच्यापेक्षा ऑप्शन कुठला चांगला आहे? इमिटेशन आणि ऍक्शन हा ऑप्शन आपल्याकडे चांगला आहे. आता इथं तुम्ही म्हणाल की सर इथं पण काय आलं, विश्रांती आणि पुनरावृत्ती. विश्रांती हा ऑप्शन एकतर काय चुकीचा आहे. त्याच्यातून शिक्षण वगैरे हे चुकीचं. पुनरावृत्ती म्हणजे काय म्हणलं त्यांनी, रिव्हिजन म्हणजेच काय, एखादी गोष्ट परत परत करणं नाही. घरात तो परत परत एखादी गोष्ट करतो म्हणून शिकत नाही. लक्षात ठेवा, घरात तो इमिटेट करतो. बालक काय करतो? इमिटेट करतो, करतो किंवा करते. इमिटेट करते. इमिटेट करतो म्हणजे काय, अनुकरण करते. तुम्ही जसं कराल त्या गोष्टींना ऑब्झर्व करून त्याचं अनुकरण करते आणि कृती करते. ठीक आहे ना. बऱ्याचशा वेळेला बालक तर काय करत असतं, कृती जास्त करतं, बोलत नाही. लक्षात घ्या. हे जे तुम्हाला वाटेल ना की मग सर हे दोन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. घराच्या बाबतीमध्ये जेव्हा बालक लहान असतं ना, तेव्हा बोलणं याच्यातून ते शिकत नसतं. ठीक आहे. ऍक्शन मधून शिकत असतं. लक्षात ठेवा. कारण का, बालकाला तुमच्याशी बोलण्यामध्ये किंवा तुम्हाला हे करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. ते रांगत जाणार इकडून तिकडं. ते काय करणार, एखादी गोष्ट उचलणार. तुम्ही जसं एखादी गोष्ट काय कराल, त्याला करून दाखवाल, त्याच्या पद्धतीने ते काय करेल, अनुकरण करेल. याच्यातून ते शिकणार आहे, हे कळालं पाहिजे. म्हणजे छोटे छोटे शब्द आहेत, पण किती काय म्हणतात त्याला, उगीच किती हे काय ते म्हणतात, डेप्थ लेवलचा प्रश्न विचारला बघा. आणि जे काय ते विकासाचं पुस्तक आहे ना, एचआरएच सॉरी, त्यांचं स्टेट बोर्डाचं, तशा प्रकारच्या याच्यातून त्यांचे हे प्रश्न येतात. लक्षात घ्या. ठीक आहे. हे आहे तुमचं चाइल्ड या टॉपिकचे काय म्हणतो आपण, PYQs. एकदा सगळे बघून घ्या. आजची टेस्ट व्यवस्थित सोडवा. तुम्हाला बेस्ट लक. मग आपण उद्याच्या सकाळच्या किंवा उद्या दिवसभरात जे काही लेक्चर असेल त्याच्यासाठी भेटूया. ठीक आहे. उद्या सुट्टी आहे तर मग त्या अनुषंगाने आपण लेक्चर अरेंज करूया. थँक्यू. थांबतो इथे.